ठीक आहे. तर आज आहे आपलं हायड्रोकार्बन्स लेक्चर नंबर 7. हायड्रोकार्बन्स लेक्चर नंबर 7 आज आपलं आहे. काल आपण काय पाहिले? बोला, काल काय काय पाहिलं आपण? त्या ठिकाणी आपण काल पाहिलं रिॲक्शन्स ऑफ अल्केन्स पाहिलं का? आपण काल काय पाहिले? काल रिॲक्शन्स ऑफ अल्केन. कोणत्या कोणत्या रिॲक्शन पाहिले बरं आपण? रिॲक्शन्स ऑफ अल्किन आपण पाहिल्या, बरोबर का? अहो पाहिल्या का? नक्की बोला. पहिली कोणती होती? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. कोणती होती तुमच्याकडे? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पाहिल्या? हा, हायड्रो हॅलोजनेशन. अहो पाहिली का? पाहिले आपण हायड्रो हॅलोजनेशन. त्याच्यानंतर काय पाहिली आपण? मार्कोनिकॉप्स रूल पाहिली. नंतर काय पाहिली आपण? अँटी मार्कोनिकॉप्स पाहिली. कोणती पाहिली? अँटी मार्कोनिकॉप्स. बोला नंतर काय पाहिलं? हायड्रेशन पाहिलं. काय पाहिलं आपण? व्हॉट इज हायड्रेशन? ऍडिशन ऑफ H2O किंवा वॉटरचे ऍडिशन, हे पाहिले आपण. बोला नेक्स्ट काय पाहिलं? OMDM पाहिलं, बरोबर? बरोबर का? ऑक्सिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन. बोला त्यानंतर हायड्रोबोरेशन पाहिला. HBO म्हणू का? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन झालं ना? HBO, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. बोला पुढे. ओके, हॅलोजनेशन काय पाहिलं आपण? हॅलोजन ऍडिशन, सॉरी हॅलोजनेशन नाही, हॅलोजन ऍडिशन. ओके, कोणामध्ये? इन NPS मध्ये पाहिलं. आणि त्यानंतर कोणामध्ये पाहिलं आपण? PPS मध्ये पाहिलं. कुठे पाहिलं आपण? नॉन प्रोटिक सॉल्व्हंट आणि खाली पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. दोघांमध्ये पण आपण पाहिलं, बरोबर का? बोला नेक्स्ट. अजून सिमेट्रिकल अल्किन साठी रूल पाहिलं, नॉन अनसिमेट्रिकल साठी पाहिलं. नेक्स्ट पुढे. आज झालं ना बाळ? हे काय? सिन हायड्रॉक्सिलेशन. त्यानंतर काय पाहिलं आपण? अँटी हायड्रॉक्सिलेशन पाहिले आपण. हॅलोजन आणि OH ग्रुपचे ऍडिशन. हॅलोजन आणि OH ग्रुपचे ऍडिशन, बरोबर का? नेक्स्ट पुढे पाहिले. बळा X अँड OH दोन्ही ऍड होतो ना, बरोबर ना? ठीक, पुढे. हा, तू जे म्हणतीये ते खाली आहे. अल्कोहोल प्रिपरेशन. कोणतं पाहिलं आपण? याच्यापासून अल्किन पासून अल्कोहोल पाहिलं, बरोबर? ठीक आहे. हा, पुढे बोला नेक्स्ट. एवढंच पाहिलंय. ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस पाहिलं आपण. त्यानंतर काय पाहिलं आपण? ओझोनोलिसिस. अहो काय पाहिलं? ओझोनोलिसिस दोन प्रकारचे, एक रिडक्टिव्ह होतं, एक काय होतं? ऑक्सिडेटिव्ह, बरोबर का? रिडक्टिव्ह करताना आपण झिंक घेत होतो, ऑक्सिडेटिव्ह करताना आपण झिंक घेत नाही. त्याच्याऐवजी H2O2 आपण ऍज ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो. आज काय आपल्याकडे? प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. अल्काइन्स म्हणजे काय असतं बरं? अल्काइन्स स्टँड फॉर कार्बन कार्बन. काय असतो? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्काइन्स मध्ये असतो. काय असतो अल्काइन्स मध्ये? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. काय असतो अल्काइन्स मध्ये? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. काय असतो? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्काइन्स मध्ये असतो. आता पहा, कोणापासून बनवायचे आपल्याला? मेटल कार्बाइड. मेटल फॉर एक्झाम्पल CA. मेटल आहे. CA म्हणजे काय? कॅल्शियम. कार्बाइड कार्बन. CA2. मेटल वरती चार्ज काय असेल? पॉझिटिव्ह. कार्बन वरती काय असेल? मग कोणासोबत रिॲक्शन करायची आपल्याला? कोणासोबत रिॲक्शन करायची? वॉटर सोबत. कोणासोबत रिॲक्शन करायची आपल्याला? रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अल्काइन ऍज अ प्रोडक्ट. काय तयार होतो तुमच्याकडे? अल्काइन तयार होतो. काय तयार होतो तुमच्याकडे? अल्काइन. वॉटर मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे? H+. नेगेटिव्ह कोण आहे? OH. जोडून द्या. बोला कॅल्शियम. इकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जोडा. कॅल्शियम पॉझिटिव्ह. किती OH लागतील? किती OH लागतील कॅल्शियमला? व्हॅलेन्सी किती इथे? ऑक्सिडेशन स्टेट +2. हे किती लागतील OH तुमचे? एकावरती चार्ज किती? मायनस. एका CA वरती चार्ज किती? 2+. एका C वरती चार्ज 2+, बरोबर? मग एका CA वरती चार्ज किती? 2+. मग ह्याच्यासाठी किती निगेटिव्ह लागेल? 2-. एका OH वरती 1 मायनस, 2 OH वरती 2 OH मायनस, म्हणजे किती OH लागतील तुम्हाला? प्लस. बोला
काय तुमच्याकडे कार्बन, किती कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत का? 2 कार्बन नक्की का? 100%. यांच्यामध्ये काय होतो? ट्रिपल बॉन्ड, एक हायड्रोजन एक हायड्रोजन. काय डाऊट? काय डाऊट? नक्की 2 OH लागले, 2 H लागले, H2O चे 2. काय डाऊट? समजलं आहे का? नक्की कळाले? 100%. कोण बनला तुमच्याकडे इथे? अल्काईन बनला. कोण बनला? अल्काईन. त्याला पुढे लिहू का? तो मेन प्रोडक्ट आहे आपला, त्याला काय करतो मी असा इथे पुढे लिहितो. पहा कोण बनलाय तुमच्याकडे? अल्काईन ॲज अ प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झालाय अलॉंग विच मेटल हायड्रॉक्साईड. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काही डाऊट आहे का? नक्की का? 100%. जाऊ का पुढे? नेक्स्ट एक एक्झाम्पल तुम्ही सोडवाल का? अहो सोडवाल का? हा नाही बोला काहीतरी घ्या. चला Mg C करा. Mg3 Mg2 सॉरी Mg3 ना Mg2C3 Mg2C3. ओके. तसं पाहिलं तर Mgc2 पाहिजे. हीट केल्यावरती त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? Mg2C3 मध्ये होतं. ठीक आहे, त्यामुळे डायरेक्ट तो घेतलाय. रिॲक्शन करा वॉटर सोबत. काय तयार होईल तुमच्याकडे? काय तयार होईल तुमच्याकडे? 3 अल्किल. किती कार्बन आहे तुमच्याकडे? 3 कार्बन. 1 2 3 ट्रिपल बॉन्ड प्लस MgOH ट्वाइस. MgOH. काय डाऊट? काय डाऊट? समजलं आहे का? नक्की कळाले? हे झालं फ्रॉम मेटल कार्बाइड. मेटल विथ कार्बन त्याला म्हणतात मेटल कार्बाइड. समजलंय? काय बनवलेत तुम्ही? अल्काइन्स. काय बनवले तुम्ही? अल्काइन YN. कोण बनवले तुम्ही? अल्काइन. नेक्स्ट काय? हॅलोजिनेशन ऑफ डायहॅलाइड. डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ डायहॅलाइड. किती हॅलाइड आहेत तुमच्याकडे? किती हॅलाइड आहेत तुमच्याकडे? अहो किती हॅलाइड आहेत? फॉर एक्झाम्पल पहा CH3 CHX कार्बन हायड्रोजन CH3. डायरेक्ट घेऊ का? डायरेक्ट घेतो. चला हायड्रोजन क्लोरीन क्लोरीन हायड्रोजन. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? शपथ. कोणासोबत रिॲक्शन करायची? स्ट्रॉंग बेस सोबत. कोणासोबत रिॲक्शन करायची तुम्हाला? कोणासोबत रिॲक्शन करायची तुम्हाला? स्ट्रॉंग बेस. फॉर एक्झाम्पल घ्या ॲक्वियस KOH, अल्कोहोलिक KOH. काय सोबत रिॲक्शन करणार तुम्ही? अल्कोहोलिक KOH सोबत. कोणासोबत करणार तुम्ही? अहो कोणासोबत करणार? अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH सोबत रिॲक्शन करा. हॅलोजन जाईल. ओके, इकडून कोण गेला तुमचा? हॅलोजन. इकडून कोण जाईल तुमचा? हायड्रोजन. 2 गेले, दोघांमध्ये काय होईल? दोघांमध्ये काय होईल? डबल बॉन्ड. अहो काय होईल पहिल्यांदा? डबल बॉन्ड. काय होईल तुमच्याकडे? कार्बन हायड्रोजन. काय झालं तुमच्याकडे? आता ह्या रिएक्शन मध्ये होतं काय? तुम्ही जो बेस वापरला इट शुड बी स्ट्रॉंग. बेस कसा पाहिजे तुमचा? जर वीक बेस असेल तर तुमची रिएक्शन ह्या अल्किन पाशीच थांबेल. कुठं थांबेल? अल्किन. KOH तुमचा स्ट्रॉंग बेस आहे, पण तो इतकाही स्ट्रॉंग नाही की तो ह्या अल्किनला फर्दर रिएक्शन करेल. इथे पुढे रिएक्शन होणार नाही, म्हणजे रिएक्शन तुमच्या अल्किनला थांबेल. तुम्हाला हे हायड्रोजन आणि हॅलोजन तुम्ही काढला, तुम्हाला खालचा हायड्रोजन हॅलोजन पण काढणं गरजेचं आहे. ओके, मग KOH जर एकच मॉलिक्यूल टाकलं तर ते शक्य नाही. समजा मी काय केलं, इथे पुन्हा एकदा याच्यामध्ये अल्कोहोलिक KOH टाकला. काय केलं मी त्याच्यामध्ये? परत एकदा अल्कोहोलिक KOH ऍड केला. मग मात्र काय होईल ह्याचं कन्व्हर्जन? परत काय केलं मी याच्यामध्ये अल्कोहोलिक KOH टाकला, कन्व्हर्जन झालं CH3C. इथून क्लोरीन गेला, इथून हॅलोजन गेला, डबल बॉन्डचं काय झालं आता? ट्रिपल बॉन्ड. आधी 2 होते, आता अजून एक बॉन्ड त्या ठिकाणी आलाय आणि इथे झालं तुमचं CH3. काय डाऊट? काय डाऊट? कळलंय का? प्रोडक्ट बाय प्रोडक्ट काय म्हणून निघाला तुमच्याकडे? काय निघाला? KX आणि H2O. KX आणि H2O तुमचे ते बाय प्रोडक्ट आहेतच. काय डाऊट? काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की का? हा कार्बन छोटा झाला का लय? जेवायला नाही दिलं त्याला. कार्बन CH3. काय डाऊट? समजलंय? नक्की. सर दोनदा KOH वापरायचं, एकदाच असं नाही का? काहीतरी करू शकतो का? करू शकतो ना. डायरेक्टली जर आपण KOH पेक्षा स्ट्रॉंग बेस वापरला, काय केलं आपण? KOH पेक्षा स्ट्रॉंग बेस. फॉर एक्झाम्पल पहा, हीच रिॲक्शन करतो पुन्हा. कार्बन कार्बन हायड्रोजन
हॅलोजन CH3 सेम मॉलिक्यूल घेतलाय, काहीच नाही रिॲक्शन केली, फक्त मी KOH पेक्षा स्ट्रॉंग बेस कोणता Na प्लस NH2 मायनस, हा काय तुमचा बेस आहे, काय हा तुमचा बेस आहे, अँड दिस बेस इज स्ट्रॉंगर दॅन युअर अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH पेक्षा काय हा स्ट्रॉंग, अल्कोहोलिक KOH पेक्षा काय हा, जर हा स्ट्रॉंग आहे तर हा काय करेल, ह्याच्यापासून डायरेक्टली ट्रिपल बॉन्ड तयार केले, डायरेक्टली काय करेल हा, म्हणजे CH3C ट्रिपल बॉन्ड CH3, म्हणजे एकाच टप्प्यात तो हॅलोजन क्लोरीनला पण काढेल आणि हॅलोजन सॉरी हायड्रोजन क्लोरीन दोन्ही पण काय होतील तुमचे निघून जातील एकाच स्टेप मध्ये. कळतंय का, कळतंय का, नक्की समजलंय, ठीक आहे. पण इथे एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही इथे कोण घेतलाय Na प्लस घेतलाय, कोण घेतलाय तुम्ही Na प्लस. ही रिॲक्शन अशी डायरेक्ट जायच्या ऐवजी होतं काय पहा, या ठिकाणी इथे तयार होतो तुमच्याकडे CH3C ट्रिपल बॉन्ड C होतं, नो इश्यू. थांबा 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 थांबा, ठीक आहे. समजा तुमचा रिॲक्टन्स असा असेल, कसा, असा पहा, CH3C ClH ओके. आता पहा, जर तुम्ही ह्याची रिॲक्शन केली कोणासोबत, Na प्लस NH2 निगेटिव्ह, तर होतं काय, अल्किन तुमचा प्रोड्यूस होतो CH3C ट्रिपल बॉन्ड C. फक्त हा जो हायड्रोजन उरतो पहा, इथे हायड्रोजन येईल ना, बरोबर, एक हायड्रोजन गेला, एक क्लोरीन गेला, इथला क्लोरीन जाईल, हा हायड्रोजन जाईल. कळतंय, कळतंय. CH3C ट्रिपल बॉन्ड CH, हा जो H आहे ना, हा ऍसिडिक आहे. कसा आहे हा, कारण की तो कोणाला अटॅच आहे, sp हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. कोणाला अटॅच आहे, sp हायब्रिडायझेशन कार्बनला अटॅच आहे. S कॅरेक्टर 50% आहे. S कॅरेक्टर किती आहे त्याच्यामध्ये, S कॅरेक्टर किती आहे त्याच्यामध्ये 50%. जर 50% S कॅरेक्टर आहे आणि त्याला जर हायड्रोजन अटॅच आहे तुमचा, तर तो कसा असतो, ऍसिडिक असतो. कसा असतो हायड्रोजन, आणि असा ऍसिडिक हायड्रोजन म्हणजे काय, तो इझिली H प्लस म्हणून बाहेर पडू शकतो. तो इझिली H प्लस म्हणून जर बाहेर पडत असेल तर काय होणार आहे त्या ठिकाणी, ओके, तो H प्लस बाहेर पडेल, त्याच्याऐवजी कोण येईल तुमचा Na प्लस, कोण येईल तुमचा Na प्लस, कोण येईल तुमच्याकडे Na प्लस. मग सर असा प्रोडक्ट जर तयार झाला तर काय करू आम्ही, काय नाही करा, त्याचं परत ऍसिडिफिकेशन करा. काय करा, त्याचं पुन्हा ऍसिडिफिकेशन केलं की त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला जो प्रोडक्ट पाहिजे त्याच्यामध्ये होणार आहे. संपलं. केवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. डायरेक्टली टाकलं, ऍसिडिक हायड्रोजन नसेल तर डायरेक्टली रिॲक्शन होईल, पण ऍसिडिक हायड्रोजन असेल तर प्रोडक्ट मात्र तुमचा चेंज होईल, सॉल्ट तुमचं तयार होईल, ज्याचं तुम्हाला परत काय करावं लागेल, ऍसिडिफिकेशन करावं लागेल. काय डाऊट, काय डाऊट, कळलंय का, अहो समजलंय का. कोणासोबत रिॲक्शन केली तुम्ही, स्ट्रॉंग बेस सोबत. कोणासोबत केली, स्ट्रॉंग बेस. एक जमेल का तुम्हाला, अहो एक जमेल का करायला, घ्या बरं, क्लोरीन, दुसरा देऊ का, दुसरा देऊ का, चला, ब्रोमीन, ब्रोमीन कराल का, आहे अहो हे कराल का, नक्की, ठीक आहे, हे तुम्ही सोडवणार आहात, ठीक आहे. ज्ञान लिहून घेतला, लिहिलाय. नेक्स्ट काय तुमच्याकडे, डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ डायहॅलाइड. थांबा, परत आलं का, परत आले, त्याच्यामुळे स्लाइड वाढल्या, ठीक आहे, चला घ्या पुढे, चाल परत रिपीट झालं. नेक्स्ट काय, फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन्स फ्रॉम, आता काय बनवायचे आपल्याला, लोअर अल्केन हायर अल्केन बनवायचे, कोणापासून, कोणापासून बनवायचे, लोअर अल्काइन्स पासून हायर अल्काइन्स बनवायचे. फॉर एक्झाम्पल पहा, मी काय करतो, लोअर अल्काइन घेतो एखादा, HC ट्रिपल बॉन्ड CH, काय डाऊट, पहा HC ट्रिपल बॉन्ड CH, कोणासोबत रिॲक्शन करायची तुम्हाला, स्ट्रॉंग. फॉर एक्झाम्पल NH2. ह्याच्यात काय डाऊट, अहो ह्याच्यात काय डाऊट आहे का, कळालंय का, नक्की जाऊ का पुढे. रिॲक्शन कोणासोबत केली तुम्ही, स्ट्रॉंग बेस सोबत. पहा, स्ट्रॉंग बेस सोबत काय केली तुम्ही, रिॲक्शन केली, तयार काय झाले तुमच्याकडं, समजा असं असेल, ऍसिडिक हायड्रोजन आहे, काय तयार होईल, HC ट्रिपल बॉन्ड C Na प्लस.
ह्याच्यात काय डाऊट? एक हायड्रोजन गेला NH2 आणि इथला हायड्रोजन बाहेर पडला, त्या ठिकाणी तयार झाला तुमच्याकडे NH3. काय तयार झालं तुमच्याकडे? व्हॉट इज NH3? अमोनिया. NH3 म्हणजे काय? अमोनिया. ठीक आहे, तो बाहेर पडलाय, काय डाऊट ह्याच्यामध्ये? नेक्स्ट, आता हा जो कंपाऊंड तयार झालाय, रिॲक्शन कोणासोबत करायची तुम्हाला? अल्किल हलाइड सोबत. कोणासोबत करायची आहे? सिंपल, अल्किल आणि त्यासोबत कोण तुमच्याकडे? हलाइड. सॉरी, अल्किल आणि त्यासोबत कोण तुमच्याकडे? हलाइड. अल्किल आणि कोण तुमच्याकडे? हलाइड. बोला. प्लस मायनस. बरोबर का? बरोबर का? हा Na काय करेल? ह्या x सोबत जाईल बाहेर आणि काय तयार होईल? NaX. काय तयार होईल? NaX. आणि तुमचा अल्किल ग्रुप इथे ह्या कार्बनला लागेल, HC ट्रिपल बॉन्ड CR. मग तुम्हाला जर अशी इच्छा असेल, ह्या R च्या ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता इथे? CH3 CH2. म्हणजे तो इथे कोण लागेल? CH3 CH2. बरोबर का? बरोबर का? समजतंय? म्हणजे अल्किल ग्रुपची चेन तुम्ही कितीही वाढवू शकता. इथे तुमचे 2 कार्बन होते, इथे तुमचे नंबर ऑफ कार्बन ह्या R मुळे वाढू शकतात. वाढू शकतात. कळलंय का? म्हणजे काय बनवले आपण? लोअर अल्केन्स पासून काय बनवले आपण? हा काय तुमचा लोअर अल्काइन्स. हा काय तुमचा लोअर अल्काइन. ह्याच्यापासून काय बनवलं तुम्ही? काय बनवलं तुम्ही? हायर अल्काइन बनवला. काय बनवला तुम्ही? हायर अल्काइन त्या ठिकाणी तुम्ही बनवलेला आहे. काय डाऊट? नक्की समजलंय? 100%. पुढे पहा. नेक्स्ट काय? डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ टेट्राहॅलाइड्स. कोणाचं करायचं आपल्याला? टेट्राहॅलाइड्स. कितीचं आहे? टेट्रा. टेट्रा म्हणजे किती हॅलाइड्स असतील त्या ठिकाणी? अहो, टेट्रा म्हणजे किती हॅलाइड असतील? 4 हॅलाइड. संपला विषय. पहा, CH3 C Cl Cl C Cl Cl. कोण आहे तुमच्याकडे? CH3. किती हॅलाइड झाले बरं? किती हॅलाइड झाले? टेट्रा हॅलाइड झाले का? या टेट्रा हॅलाइडची काय नाही, रिॲक्शन करा झिंक सोबत. कोणासोबत करा? झिंकचे मी 2 मॉलिक्यूल घेतो. किती घेतो मी? 2 मॉलिक्यूल. एक झिंक Zn2 प्लस किती Cl मायनस लागतील? एका Zn साठी 2 Cl. इथून एक Cl गेला, इथून एक Cl गेला. गेले का 2? मी किती मॉलिक्यूल घेतले? 2. दुसऱ्यासाठी हा Cl गेला, हा Cl गेला. बरोबर. काय तयार झालं तुमच्याकडे? ZnCl2. किती मॉलिक्यूल? 2. किती मॉलिक्यूल? 2 मॉलिक्यूल. आणि बाकीचे तुमचे सगळे बॉन्ड जोडून घ्या. हे 2 तुटले, इथे एक बॉन्ड. खालचे 2 तुटले, इथे एक बॉन्ड. म्हणजे किती बॉन्ड झाले तुमचे टोटल? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड झाला. एवढं सोपं आहे. काय आहे का मेकॅनिझम? मागच्या लेक्चर मध्ये पाहिले आपण एवढे मोठेच्या मोठे मेकॅनिझम. इथं काय आहे का? ते पाहिलेत म्हणून हे सोपं जाते. ठीक आहे, ते पाहिलेत म्हणून हे सोपं जाते. समजतंय का? नक्की. जाऊ का पुढे? रिॲक्शन कळली? स्लाइड असेल तर आपण तुम्हाला होमवर्कला देऊयात. रिॲक्शन स्लाइड नाही असं कसं? घ्या बरं पटकन. Cl Cl. सोडवा लगेच. होमवर्क नाही, इथं सोडवा. चला घ्या पटकन. नाही नाही, घ्या सोडू. Br Br Cl. करा की. काय झालं? कोणासोबत रिॲक्शन करणार तुम्ही? झिंक सोबत. कोणासोबत करणार? झिंक सोबत. बरोबर का? अहो बरोबर का? कोणासोबत करणार तुम्ही? बरोबर. हा झिंक आणि हा क्लोरीन काय बनवेल तुमच्याकडे? Zn. खालचा Cl काय तुमच्याकडे? Zn Cl2 आणि Zn Br2. बरोबर का? 2 मॉलिक्यूल तुमचे बाहेर पडतील आणि इथे काय तुमचा ट्रिपल. केवढं सोपं आहे? एवढं सोपं. केवढं सोपं आहे? अहो एवढं सोपं आहे. समजलंय का? चेक करायचं असेल चेक करून घ्या पटकन. कोणाचं झालं हे आपलं? टेट्रा हॅलाइड. कोणाचं झालं हे? टेट्रा हॅलाइड. कोणाचं झालं हे? टेट्रा हॅलाइड. समजा पा डाय हॅलाइड असेल तर पाहिलं आपण.
बरोबर. ट्राय हॅलाइड असेल तर पाहिलं का? नाही पाहिलं. समजा ट्राय हॅलाइड असेल तर काय होईल पहा. समजा पहा ट्राय हॅलाइड्स. समजा काय तुमच्याकडे ट्राय हॅलाइड्स प्रेझेंट आहेत. कोणते हॅलाइड्स आहेत? म्हणजे कार्बन आणि त्याला अटॅच किती हॅलोजन? किती हॅलोजन त्याला अटॅच? 3 हॅलोजन तुमचे अटॅच. बरोबर का? असा एक कंपाऊंड आहे समजा तुमचा आणि असा तुमचा दुसरा कंपाऊंड आहे. कार्बन त्याला अटॅच तुमचे 3 हॅलोजन. किती हॅलोजन अटॅच? 3 हॅलोजन. सरळ सरळ रिॲक्शन एजी सोबत करा. कोणासोबत करा? एजी सोबत. कोणासोबत करा? एजी सोबत करा. पहा एक एजी प्लस एक सीएल मायनस एजीसीएल काय तयार होईल? किती सीएल काढायचे? किती सीएल काढायचे? म्हणजे किती एजी लागतील? 6 एजी लागतील. किती एजी लागतील? 6. किती एजी लागतील? 6 एजी. काय तयार झालं तुमच्याकडे? एजीसीएल. किती? 6 एजी. किती लागतील? 6. किती लागतील? 6. 3 बॉन्ड तुटले, 3 बॉन्ड तुटले. काय करा एकमेकांना जोडून द्या. पहा हायड्रोजन कार्बन याचे 3 बॉन्ड गेले 1 2 3. हा कार्बन याचे 3 बॉन्ड गेले पहा 1 2 3 आणि इकडचा त्याचा हायड्रोजन. संपला विषय. केवढं सोपं आहे. केवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे का काय अवघड? आहे का काय अवघड? बरोबर का? छोटी छोटी पोरं सोडतो. जमल का तुला? नाही जमायचं तुला? ठीक आहे. लाज वाटू दे. हे झालं तुमचं ट्राय हॅलाइड असेल तर. काय असेल तर ट्राय हॅलाइड. एक्झाम्पल देऊ का एक? घ्या बरं. CH3C Br थ्राइस प्लस CH3C Br थ्राइस. घ्या. कोणासोबत करणार रिॲक्शन? एजी. संपला विषय. काय आलंय तुमच्याकडे स्ट्रक्चर कसे झाले? ब्युटाईन. कोण आहे हा? ब्युटाईन नाही हा. ब्यूट टू वाय. काय तुमच्याकडे? ब्यूट टू वाय. ब्यूट टू वाय. काय डाऊट? काय डाऊट? डबल बॉन्ड तुमचा मध्ये पहिल्या कार्बन मध्ये. समजलंय? अहो समजलंय का? जायचंय का पुढे? नक्की. पुढे काय तुमच्याकडे? रिॲक्शन्स ऑफ अल्काइन. संपलं. प्रिपरेशन संपले. आतापर्यंत काय करतो आपण? अल्काइन बनवत होतो. आता काय करायचं आपल्याला? अल्काइनच्या काय पाहिजे आपल्याला? अल्काइनच्या रिॲक्शन. पहिली कोणती रिॲक्शन आहे आपल्याकडे? इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन. कोणाची करायची रिॲक्शन? अल्काइनची. कोणाची इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन करायची आपल्याला? अल्काइनची करायची. म्हणजे कोण अटॅक करेल? इलेक्ट्रोफाइल. कोण येणार तुमच्याकडे? इलेक्ट्रोफाइल. त्याच्यासोबत कोण असेल? बरोबर का? बरोबर का? पहिल्यांदा काय होईल? डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड वरती. बरोबर. इथे डेल्टा मायनस इलेक्ट्रोफाइल तुमचा इथे येऊन अटॅच होईल. इथे काय येणार तुमचा? पॉझिटिव्ह. तयार काय झाला? तयार काय झाला? CH3C प्लस डबल बॉन्ड कार्बन. इथे आला तुमचा इलेक्ट्रोफाइल हायड्रोजन. काय डाऊट? स्टेप 2 मध्ये काय होणार तुमचा? न्यूक्लिओफाइल जाऊन अटॅच होईल. CH3C इथे असणार तुमचा न्यूक्लिओफाइल डबल बॉन्ड कार्बन इलेक्ट्रोफाइल हायड्रोजन. काय डाऊट? काय डाऊट आहे का? अहो काय डाऊट आहे का? नक्की का? समजलंय? सर अजून काही स्कोप आहे का इथे? आहे ना स्कोप. समजा तुमच्याकडे इलेक्ट्रोफाइल अजून शिल्लक आहे म्हणजे ई पॉझिटिव्ह NU मायनस तुमच्याकडे अजून आहे. बरोबर का? आहेत का? म्हणजे हा डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? सिंगल बॉन्ड मध्ये. बरोबर. इथे काय होईल तुमच्याकडे? मायनस इलेक्ट्रोफाइल तुमचे येऊन तिथे अटॅच होईल. पहा CH3C डबल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आता? सिंगल बॉन्ड. हायड्रोजन आधीचा इलेक्ट्रोफाइल आता आलेला इलेक्ट्रोफाइल अटॅच झाला. हा आधीचा न्यूक्लिओफाइल. सेम इथून न्यूक्लिओफाइल पण निघेल. इथे आला तुमचा न्यूक्लिओफाइल. काय डाऊट? काय डाऊट? कसं आलंय कळलं आहे का? नक्की का? समजलंय का? 100%. पाहिजे का मग एक्झाम्पल? कोणासोबत रिएक्शन करतोय आपण? कोणासोबत करतोय आपण? HX सोबत. कोणासोबत करतोय आपण? HX. फॉर एक्झाम्पल पहा. सांगा आवडतीचा अल्काइन. CH3C ट्रिपल बॉन्ड CH. कोणासोबत करा? हायड्रोजन आणि हलाइड. हायड्रोजन आणि हलाइड. कळतंय? कळतंय? जमेल का? करा बरं.
करा रिॲक्शन पटकन. इन प्रेझेन्स ऑफ CCl4 घ्या. CCl4 दुसरं कोणी नाहीये. सोडवा. इथं बस दुसऱ्या बेंचवर. झालंय का? बोला काय तयार झालं तुमच्याकडे? Br Br बरोबर ना? कार्बन हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. झालं का? असं झालं का तयार? कळतंय? नेगेटिव्ह पार्ट 2 स्टेप आहेत, डायरेक्ट एका स्टेप मध्ये केलंय. आता अजून एक ऍड करणारच ना तुम्ही. आहे स्कोप तुमच्याकडे, अजून शिफ्ट होऊ शकतात ना तिथे. म्हणजे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होऊ शकतं. हे बघ कुठे झालं? इथं सिंगल बॉन्ड मध्ये झालं. ट्रिपल बॉन्डचं सिंगल बॉन्ड झाला का? अहो झाला का? अहो झाला का? नेगेटिव्ह पार्ट कुठे गेला? हायड्रोजन कमी असल्याकडे. इथे हायड्रोजन एक, इकडे नाही. हायड्रोजन कमी असल्याकडे निगेटिव्ह पार्ट गेला. कोणता रूल? मार्कोनिकॉप्स. कोणता रूल फॉलो झाला इथे? म्हणजे ऍडिशन जी झाली तो कोणानुसार झाली? मार्कोनिकॉप्स रूल नुसार झाली. कोणानुसार झाली? कोणानुसार झाली? मार्कोनिकॉप्स रूल नुसार झाली. समजलंय का? अहो समजलं आहे का? एक्झाम्पल देऊ का? एक्झाम्पल देऊ? घ्या. जमेल का सोडवायला? जमेल? कोणासोबत रिएक्शन करता? HCl सोबत करा. इन प्रेझेन्स ऑफ CCl4. जमेल का? नक्की? ठीक आहे. ओके, सोडवायचं आहे. सिमेट्रिकल अल्केने मार्कोनिकॉप्स केला काय? नाही केला काय? सेम प्रोडक्ट. नेक्स्ट काय? ऍडिशन ऑफ X2 इन प्रेझेन्स ऑफ H2. आता नीट पाहायचं. कोणाची ऍडिशन करतोय आपण? X2 हॅलोजनची. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? H2 च्या. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पहा CH3 CH3C ट्रिपल बॉन्ड CH. पहा कोणासोबत करतोय आपण ऍडिशन? X2. कोणासोबत करतोय? कोणासोबत करतोय? X2 सोबत. ह्याच्यातून काय जनरेट होईल तुमच्याकडे? इलेक्ट्रोफाइल जनरेट होईल. कोण जनरेट होईल तुमच्याकडून? इलेक्ट्रोफाइल जनरेट होईल. मायनस प्लस. बरोबर का? पहा CH3C ट्रिपल बॉन्ड होता, झाला डबल बॉन्ड. कार्बन हायड्रोजन आणि कोणाला तुमच्याकडे? X. कोणाला तुमच्याकडे? X. हा झाला इलेक्ट्रोफाइल. नेक्स्ट कोण असेल तुमच्याकडे? न्यूक्लियोफाइल. X2 आहे. एक X प्लस, दुसरा काय असेल? E प्लस. कोण आहे? इलेक्ट्रोफाइल कोण आहे तुमच्याकडे? X प्लस. रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये आहे? H2 मध्ये. जर H2 आहे आणि X मायनस पण आहे, चांगला न्यूक्लियोफाइल कोण आहे? H2. कोण आहे? म्हणजे H2 मधला कोण येईल तुमच्याकडे? OH मायनस. कोणता येणार आहे? OH. ओके, पहा हा इलेक्ट्रोफाइल आहे, न्यूक्लियोफाइल. हा काय करेल? इथे अटॅक करेल. तयार काय झालं पहा या ठिकाणी. या ठिकाणी पहा तयार काय झालं तुमच्याकडे? CH3C डबल बॉन्ड कार्बन हॅलोजन H आणि इथं कोण झाला तुमचा? H2. कोण झाला तुमच्याकडे? ऑक्सिजनला प्लस चार्ज चालेल का? तो काय म्हणेल? या हायड्रोजनला तू निघून जा. तयार काय झालं तुमच्याकडे? CH3C डबल बॉन्ड CH X आणि OH. सेम पुन्हा एकदा होईल तुमच्याकडे. बरोबर. आणि तयार काय होईल तुमच्याकडे? CH3C सिंगल बॉन्ड C H. इथे कोण येईल तुमच्याकडे? X X OH OH. काय डाऊट? काय डाऊट? न्यूक्लियोफाइल तुमचा काय झालं? इथे चेंज झालेला आहे. का बरं? पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट वापरले. काय वापरलं तुम्ही? नॉन प्रोटिक वापरला असतं तर दोन्ही पण इलेक्ट्रोफाइल पण X असता, न्यूक्लियोफाइल तुमचा X असता. काय डाऊट? फरक समजलेला आहे का? फरक समजलेला आहे का? इथपर्यंत काय डाऊट? आता पहा तयार कोण झालाय तुमच्याकडे? तो जो तयार झालेला प्रोडक्ट आहे ना, तुमचा जो तयार झालेला प्रोडक्ट आहे, पहा OH कुठे आहे तुमचे? सेम कार्बनला. याला म्हणतो आपण जेम.
डायोल. काय म्हणतो ह्याला आपण? जेम डायोल. काय म्हणणार ह्याला आपण? जेम डायोल. परत एकदा पहा, जो काही तुमचा जेम डायोल तयार झालेला आहे, जो तुमचा जेम डायोल तयार झालेला आहे, पहा, कार्बन CH3 OH OH, कार्बन हॅलोजन हॅलोजन CH3 CH3 H, सॉरी H. आता हे जे दोन OH आहेत ना, एकाच कार्बन वरती दोन OH, याला काय म्हटलं जातं? जेम डायोल. आणि हा कसा असतो? एक्स्ट्रीमली अनस्टेबल असतो. कसा असतो हा? अनस्टेबल असतो. मला सांगा, अनस्टेबल असेल तर तो एक्झिस्ट करेल का? नाही. दोन OH ग्रुप जर एकाच कार्बन वरती असतील तर ते कसे असतात? अनस्टेबल. कसे असतात? मग स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी काय होतं? इथला OH जातो आणि इथला H निघून जातो आणि जो खालचा सिंगल बॉन्ड आहे तो वरती जाऊन अटॅच होईल. पहा, CH3 C डबल बॉन्ड O CXXH प्लस काय बाहेर निघालं तुमच्याकडे? वॉटर मॉलिक्यूल बाहेर होईल. जेम डायलचं कन्व्हर्जन तुमच्या याच्यामध्ये होणार. काय डाऊट? काय डाऊट? प्रोडक्ट कसा चेंज झालाय कळलंय का? कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन का लिहिला कळलंय? आणि ही स्पेसिस कशी असते तुमची? जेम डायलच्या कम्पेअर स्टेबल असते. कशी असते ही? स्टेबल असते. कशी असते ही? कळलंय? खालचा बॉन्ड तुटला, वरती लागला, असं म्हटलं तरी चालेल. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजलं आहे का? 100%. एक्झाम्पल देऊ का एक अजून? सोडवाल का तुम्ही? घ्या बरं, करा रिॲक्शन करा. Cl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ H2, इन प्रेझेन्स ऑफ H2, इन प्रेझेन्स ऑफ H2. करा पटकन. बोला, तयार का होईल तुमच्याकडे? CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन क्लोरीन क्लोरीन CH3. डायरेक्टली फायनल प्रोडक्ट लिहिलाय तुमचा. घ्या पटकन लिहून. झाले? होताही झालं का? मार्कोनिकॉप्स रूलच फॉलो करायचं. ठीक आहे. नेक्स्ट काय? ऍडिशन ऑफ X2 इन, काय फरक पडेल रे? CCl4 म्हणजे काय? हा NPS आहे. काय हे? CCl4 वापरा किंवा CHCl3 वापरा. कोणी दोन्ही पैकी काही वापरलं तरी चालेल. दोन्ही पण कसे तुमचे? NPS. दोन्ही पण कसे आहेत तुमचे? NPS. बरोबर का? पहा, RC ट्रिपल बॉन्ड CH. बरोबर का? काय होणार आहे? डायरेक्टली डायरेक्ट प्रोडक्ट लिहू का? अहो डायरेक्ट प्रोडक्ट लिहू का? नको सर. CCl4 च्या प्रेझेन्स मध्ये, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? बोला, ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? डबल बॉन्ड मध्ये. कशामध्ये होईल? RC, एक क्लोरीन इथे, दुसरा क्लोरीन इथे. काय डाऊट? ह्याच्यामध्ये पुन्हा जर CCl4 असेल तर काय तयार होणार? RC क्लोरीन क्लोरीन. क्लोरीन वापरला का? हा ठीक आहे, चला क्लोरीन यूज केला. क्लोरीन क्लोरीन. ओके. काय डाऊट? काय डाऊट? समजा हॅलोजन वापरला असेल, असं लिहूयात आपण. ठीक आहे. काय वापरला? समजा आपण X2 वापरला. कोण वापरला आपण? X2. X X X X X X. काय डाऊट? किती X? 4X. किती X? काय डाऊट? काय डाऊट? कळलंय का? समजलंय? म्हणाव सर, एवढे 4X पाहिलेच नाही कधी. माझं आयुष्य झोपण्यातच गेलं. हा काय लिहिलाय? आर लिहिलाय का? असं काय लिहिलंय के सारखा? चालायचंच, आयुष्य होत असत. झालंय का? समजलंय? एक्झाम्पल आलं तर तुम्हाला सोडवता येईल का? येईल का सोडवता? नक्की येईल. ह्या बरं सोडून. आ करा. ठीक आहे. सॉल्व करायचं. कोणासोबत रिएक्शन करायची तुम्हाला? कोणासोबत करायची? इन प्रेझेन्स ऑफ CHCl3. जमेल का? CHCl3 म्हणजे काय? CHCl3 क्लोरोफॉर्म.
तोच होता CHCl3 म्हणजे काय तुमचा क्लोरोफॉर्म. CCl4 हा बोल. तो अल्डिहाइड आहे. कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल ग्रुप ना, अल्डिहाइड कीटोन कार्बोनिल हे काय झाले कार्बोनिल ग्रुप झाले. ठीक आहे ठीक आहे. हा कोण होता तुमचा क्लोरोफॉर्म. कोण होता तुमचा. आता पहा अल्काइन्स रिॲक्ट विथ वॉटर. कोणासोबत रिॲक्शन होती तुमची. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये. ऍसिडच्या. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तयार काय होते तुमच्याकडे. इनोल. तयार कोण होते तुमच्याकडे. तयार काय होते तुमच्याकडे. RC. इनोल झाले का आपलं. कोणासोबत रिॲक्शन करायची. वॉटर सोबत. कोणासोबत रिॲक्शन करायची. इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. फॉर एक्झाम्पल H2SO4 घ्या. ओके. किंवा HNO3 घ्या. चालेल काही घ्या. इलेक्ट्रोफाईल बोला. कोण असतो वॉटर मध्ये इलेक्ट्रोफाईल. न्यूक्लिओफाईल कोण असतो तुमच्याकडे. न्यूक्लिओफाईल कोण असतो तुमच्याकडे. OH मायनस. याच्यात काय डाऊट आहे. याच्यात काय डाऊट आहे. मार्केनिकॉप्सोल्यूट प्रोडक्ट तयार करा. RC बोला. डबल बॉन्ड. ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल. डबल बॉन्ड. इथे कोण येईल तुमचा OH आणि इथे कोण येईल तुमचा. काय डाऊट ह्याच्यामध्ये. काय डाऊट ह्याच्यामध्ये. आता पहा इथं होत असते रिअरेंजमेंट. काय होते इथे. काय होते इथे रिअरेंजमेंट. सर रिअरेंजमेंट का होईल. तुम्ही जर इथे व्यवस्थित पाहिलं. नीट चेक करा. हायड्रोजन ऑक्सिजन आणि हा जो हायड्रोजन आहे ऑक्सिजनला अटॅच असलेला. ऑक्सिजन तुमच्या एक्स्ट्रीमली किंवा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच आहे. हायड्रोजन कोणाला अटॅच आहे. हायली इलेक्ट्रोनेगेटिव्हला अटॅच. म्हणून तो कसा झाला ऍसिडिक झाला. कसा होतो तो. तो इझिली इथून बाहेर पडतो आणि इथे जाऊन ह्या कार्बनला अटॅच होतो. हा डबल बॉन्ड तुमचा इकडे शिफ्ट होतो. तयार काय झालं पहा या ठिकाणी. RC डबल बॉन्ड. वरचा डबल बॉन्ड तुटला. तिथे आले 2 हायड्रोजन. ऑलरेडी 2 होते. खालचा जो हायड्रोजन आहे तो पण इथे येऊन अटॅच झाला. कळलंय का. अहो कळलंय का. काय डाऊट. एक मिनिट थांबा. काय डाऊट ह्याच्यामध्ये. समजले. हा बोल. कार्बोकॅटायन असेल तरी अरेंजमेंट होते बरोबर आहे. पण जर हायड्रोजन असं ऍसिडिक असेल किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच असेल तर ते काय होतं शेजारी शिफ्ट होतो. काय होतं शेजारी. तो शेजारचे कार्बन आणि डबल बॉन्ड पण आहे आणि ऍसिडिक हायड्रोजन पण आहे. तर रिअरेंजमेंट त्या ठिकाणी होऊ शकते. टॉटोमेरिझम ज्याला म्हणतो आपण. सॉरी साध्या हायड्रोजनच्या भाषेत काय म्हणतो त्याला आपण टॉटोमेरिझम. हायड्रोजन काय होतं शेजारच्या ॲटमवरती शिफ्ट होतं. ठीक आहे. म्हणजे हे तुमची रिअरेंजमेंट चालूच राहणार आहे. कळलंय का. कळलंय का. आणि ह्याच्यामध्ये पहा तुमच्याकडे डबल बॉन्ड आहे म्हणून इन म्हटलो आणि OH आहे म्हणून ऑल म्हटलो. काय झालं तयार तुमच्याकडे इनोल. काय झालं तयार तुमच्याकडे. काय झालं तयार तुमच्याकडे इनोल. कोण तयार झालं तुमच्याकडे इनोल. फॉर एक्झाम्पल पहा आता CH3C ट्रिपल बॉन्ड CH3. ठीक आहे. रिॲक्शन करा कोणासोबत H2O सोबत. कोणासोबत रिॲक्शन करणार. इलेक्ट्रोफाईल बोला H प्लस. न्यूक्लिओफाईल बोला OH मायनस. OH मायनस. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायचे ऍसिडच्या. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायची ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. काय बनेल पहा CH3COH कार्बन हायड्रोजन आणि कोण अटॅच तुमचा बोला. हा कशामध्ये कन्वर्ट. याला काय म्हणतो आपण इनोल. काय म्हणतो याला आपण इनोल. डबल बॉन्ड आहे म्हणून इन आणि OH आहे म्हणून ओल. काय तयार झाला तुमचा इनोल. आणि जर यांच्यामध्ये काय झालं टॉटोमेरिझम. काय झालं यांच्यामध्ये. काय झालं यांच्यामध्ये टॉटोमेरिझम जर झालं तर कन्वर्जन कसं होतं CH3C डबल बॉन्ड O CH H इकडचा इकडचा CH. काय डाऊट. अहो काय डाऊट. नक्की. केवढं सोपं आहे. बहुत सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय तुमच्याकडे ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. काल जेवढं काय शिकवलंय सगळ्याची काय आता रिव्हिजन आहे. सगळ्याची काय आता रिव्हिजन. आज फक्त रिव्हिजन असंच समजा तुम्ही. अल्काईन सगळं रिवाइज आहे. अरोमॅटिक कंपाऊंड सुद्धा सगळे रिवाइज आहे. बेन्झीन तुमचे. ठीक आहे. काय डाऊट. अल्काईनची ट्रीटमेंट कोणासोबत करायची. अल्काईनची ट्रीटमेंट कोणासोबत करायची तुम्हाला मर्क्युरी ऍसिटेट. अहो मर्क्युरी ऍसिटेट आठवतंय का. मर्क्युरी ऍसिटेट आठवतंय का. बोला मर्क्युरी ऍसिटेट काय होतं CH3
सी डबल बॉन्ड ओ ओ ट्वाईस आणि कोण होतं इथे तुमचा H. असंच होतं का? असंच होतं का? H2O. कोणाची ऍडिशन केली आपण? H2O. स्टेप 1 कशामध्ये केलं हे? स्टेप 1 मध्ये. आणि इथे तुमचा प्रोडक्ट आला आणि स्टेप 2 मध्ये कोणासोबत केली? NaBH4 सोडियम बोरो हायड्राइड. इथे तुमचा प्रोडक्ट आला होता मग, बरोबर का? बरोबर. इथे तुमचा दुसरा प्रोडक्ट आला होता. याच्या आधी रिएक्शन आपण काल पाहिले हे अल्किन मध्ये, बरोबर. आता पहा इथे आपण पाहिलं होतं जो इलेक्ट्रोफाईल आहे तो कोणाकडून येतो? कोणाकडून येतो? सॉरी, वॉट प्रोडक्ट मध्ये तुमचा जो तयार होतो, प्रोडक्ट मध्ये कोण तयार होणार आहे तुमच्याकडे? इनोल तयार होणार. कोण तयार होणार आहे? कोण तयार होणार आहे तुमच्याकडे? इनोल तयार होणार. कोण तयार होईल? इनोल. एकच मिनिट थांबा, इथे थोडासा मी बदल करून घेतो म्हणजे सोपं जाईल अजून तुम्हाला समजायला. CH3. ओके, ठीक आहे. पहा, ओके, आता तुम्ही जर पाहिलं दोन गोष्टी तुमच्याकडे H मायनस कुठून येतो? H मायनस कुठून येतो तुमच्याकडे? इथे NaBH4 मधून, बरोबर का? आणि H प्लस कुठून येतो तुमच्याकडे? सॉरी, OH कुठून येतो तुमच्याकडे? H2O मधला. OH कुठून येतो तुमचा? OH कुठून येतो? H2. आणि H कुठला येतो? NaBH4. चेक करा, चेक करा कालच्या ह्याच्यात असंच आहे का? मी सांगतो म्हणून नका ऐकू. काल लिहून दिले, अहो दिलंय का? अहो दिलंय का? OH कुठला येतो? H2O मधला. आणि H कुठून येतो तुमच्याकडे? NaBH4 मधला. NaBD4 वापरलं तर काय लिहिते? H च्या ऐवजी D येईल, बरोबर. काल आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, बरोबर का? हे पाहिलेलं आहे, बरोबर. करून देऊ का एक रिएक्शन? हीच रिएक्शन करतोय बा पुढे आता. CH3C ट्रिपल बॉन्ड CH. रिएक्शन केली तुम्ही ह्याची. काय केलं तुम्ही ह्याचं? OM DM केलं. काय केलं तुम्ही ह्याचं? OM DM. ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन दोन्ही स्टेप एकदम करतोय, ठीक आहे. ऑलरेडी काल मेकॅनिझम वगैरे सगळं झाले. CH3COH, बरोबर का? डबल बॉन्ड CH. काय तयार झालं तुमच्याकडे? इनोल. कोण तयार झालं तुमच्याकडे? इनोल. इनोल आहे. काय होईल ह्याच्यामध्ये? टॉटोमेरिझम. काय होईल ह्याच्यामध्ये? टॉटोमेरिझम होऊ शकतं. काय होऊ शकतं? टॉटोमेरिझम. इथला हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल, डबल बॉन्ड तुमचा इकडे शिफ्ट होईल. पहा, CH3C डबल बॉन्ड O C H H H. इथला H इकडे गेला. काय डाऊट? काय डाऊट? प्रोडक्ट कळालाय? प्रोडक्ट कळालाय. जाऊ का पुढे? नेक्स्ट काय तुमच्याकडे? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन हायड्रोबोरेशन डायरेक्ट प्रोडक्ट करू का? काय तयार होतं तुमच्याकडे इथे? सेम जसं मागे झालं तसंच इथे, फक्त मागे तुमच्याकडे मार्कोनिकॉप्स फॉलो झालता. इथं कोणता होता तुमच्याकडे? अँटी मार्कोनिकॉप्स. कोणता फॉलो होतो तुमच्याकडे? म्हणजे निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार? जास्त हायड्रोजन. त्याच्याकडे हायड्रोजन काय आहेत? जास्त. फॉर एक्झाम्पल पहा, CH3C ट्रिपल बॉन्ड CH. ओके, कोणासोबत रिएक्शन करताय तुम्ही? कोणासोबत रिएक्शन करताय तुम्ही? अहो कोणासोबत करताय? पहिल्या स्टेप मध्ये BH3 सोबत ना, इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरॅन. आणि मग कोणासोबत करता? H2O2. कोणासोबत करता? H2O2. बोला, प्रोडक्ट मध्ये काय होईल? CH3CH डबल बॉन्ड CH. इथे आला तुमचा OH. कोणाकडे गेला? ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या जास्त होती. इथे एक होता, इथे नव्हता ना. कळतंय का? निगेटिव्ह पार्ट OH तो तुमचा तिथे येईल. काय झालं तयार तुमच्याकडे? इनोल. कोण तयार झालं तुमच्याकडे? कोण तयार झाला? इनोल. इनोल म्हणजे काय होणार? काय होऊ शकतो तुमच्याकडे? टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम झालं तर काय तयार होईल? CH3CHH कार्बन डबल बॉन्ड OH. कळलंय का? कळलंय का? नक्की सेम, फक्त उलट केलंय, बाकी काहीच नाही. कळलंय? समजलंय? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय तुमच्याकडे? ऑक्सिडेशन ऑफ अल्काइन. हे पण झालंय का आपलं? हे पण झालंय का? यालाच काय म्हणतो आपण? बेअर्स टेस्ट. बेअर्स टेस्ट काय म्हणतो यालाच आपण? काय म्हणतो यालाच आपण? बेअर्स टेस्ट. काय डाऊट? पहा, तुमचे अल्काइन्स, तुमचे
सी ट्रिपल बॉन्ड सी अल्काइन्स. कोणासोबत रिएक्शन करायची तुम्हाला? बोला. कोल्ड कोल्ड आहे ना, हॉट सोबत पण आहे करणार आहे. कोणासोबत आहे आपल्याकडे आता? कोल्ड अल्कलाइन KMnO4. कोणासोबत आहे कोल्ड अल्कलाइन केम. काय तयार होतो तुमच्याकडे? जेम डायोल. काय तयार होतो तुमच्याकडे? काय तयार होतो तुमच्याकडे? जेम डायोल म्हणजेच काय होणार? OH 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 OH. काय डाऊट? काय डाऊट? हा झाला तयार तुमचा जेम डायोल. एका कार्बन वरती 2 OH टेबल असतात का? असतात का? इथून कोण जाईल? OH. इथून कोण जाईल तुमचा? H. इथून कोण जाईल? OH. अरे अरे अरे, इथून कोण जाईल तुमचा? H. फायनली पहा तयार काय झालं तुमच्याकडे? कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. काय डाऊट? काय डाऊट? OH गेला, खालचा बॉन्ड वरती शिफ्ट गेला, इथला OH गेला, बॉन्ड खाली शिफ्ट झाला, उलटल्या सरळल्या. कळलंय? कळलंय का? नक्की का? रागान नका बघू. समजलंय? एक्झाम्पल देऊ का? एक एक्झाम्पल देऊ का? सोडवाल का? सोडवा, लगेच सोडवा तुम्ही माझ्यासोबतच. CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3 कोणा आवाज दिला? कोणासोबत करायची? कोल्ड अल्कलाइन KMnO4 बनवा. चला जेम डायल बनवा. झालं का? मग थांबले का? थांबू नकोस, बनव. झाले का? अहो झालं का? बोला काय प्रोडक्ट आला तुमच्याकडे? CH3 C OH HOH कार्बन OH OH CH3. काय डाऊट? काय डाऊट ह्याच्यामध्ये? बोला. इथून OH H H OH बरोबर का? बनेल काय तुमच्याकडे फायनली? CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH. एवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे? एवढं. बॉन्ड किती तुटले? 2 तुटले. तिन्हीच्या तिन्ही तुटले का? 2 तुटले. किती तुटले? 2 तुटले. 2-2 OH प्रत्येकाला मिळाले. काय डाऊट? काय डाऊट? अहो काय डाऊट? हो पेज आहे, घ्या. आता नीट करायचं. CH3 हे जर तुम्हाला आलं तर तुम्हाला समजलंय, म्हणजे तुम्ही कालची रिव्हिजन करून आला याचा अर्थ होईल जर तुम्ही नीट सोडवलं तर. कोल्ड अल्कलाइन KMnO4 ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हिंट पण दिली. सोडवा. नीट सोडवायचं. झाले? झाले का? प्रोडक्ट पहा. प्रोडक्ट पहा. CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O H. आलाय का असा प्रोडक्ट? असा प्रोडक्ट आलाय का? असा प्रोडक्ट आलाय का? या साईडला कोण आहे? C डबल बॉन्ड O H म्हणजे काय? अल्डिहायडिक ग्रुप. जर अल्डिहायडिक ग्रुप आहे आणि ऑक्सिडायझिंग एजंट आहे
अल्डिहाइड ग्रुपमध्ये जर ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर काय होतं त्याचं कन्व्हर्जन, अल्डिहाइड ग्रुपचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं तुमच्याकडे, कार्बोक्सिलिक ऍसिड. काय तयार होतं तुमच्याकडे, म्हणजे फायनल प्रोडक्ट तुमचं इथे काय असणार, CH3 3 डबल बॉन्ड ओ, C डबल बॉन्ड ओ OH. समजा का, अहो समजा का, मग तेच ना, इथे तुम्ही पाहिलंच ना, इथे H असेल तर काय होणार तुमचं कन्व्हर्जन त्याचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होणार. म्हणूनच म्हणलं कालची रिव्हिजन केली नाही, कालच्या ह्याच्यात दिलेलं आहे, चेक करून घ्या. काय डाऊट, काय डाऊट, जायचं पुढे. नेक्स्ट आता कोणासोबत करायची, हॉट अल्कलाइन KMnO4. जर हॉट आहे तर ऍक्शन कशी असेल याची, स्ट्रॉंग असेल. ऍक्शन काय असणार याची, स्ट्रॉंग. म्हणजे पहा काय होईल या ठिकाणी, अल्किल ग्रुप कार्बन अल्किल, मग अशी 2 बॉन्ड तुटत आहे, आता काय होतील डायरेक्टली तिन्हीच्या तिन्ही बॉन्ड तोडेल. कोणासोबत केली रिॲक्शन, हॉट अल्कलाइन, हॉट अल्कलाइन KMnO4. कोणासोबत केली, हॉट अल्कलाइन KMnO4. मॉलिक्यूल काय होईल, डायरेक्ट मॉलिक्यूलचे 2 तुकडे होतील, मॉलिक्यूलचे काय होतील तुमचे RC. किती बॉन्ड तुटले, 3, 1 2 3, बोला OH R OH OH. थांबा एक मिनिट, छोटे लिहितो जरा, RC OH 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 प्लस RC OH OH OH. याच्यात काय डाऊट, याच्यात काय डाऊट आहे का, नक्की एका कार्बन वरती 2 OH स्टेबल नसतात, 3 OH स्टेबल असतील का, विशेष नाही, विशेष नाही. बोला काय होईल मग, काय होईल मग, इथून OH वरतून H निघाला, तयार काय होतंय पहा तुमच्याकडे RC. इथला खालचा बॉन्ड वरती डबल बॉन्ड होईल, डबल बॉन्ड हो, इकडचा OH आहे तसंच. अरे काय तयार झालं, कार्बोक्सिलिक ऍसिड. काय तयार झालं तुमच्याकडे, कार्बोक्सिलिक ऍसिड. सेम इथे सुद्धा होईल, बरोबर का, RC, बरोबर का. काय डाऊट, काय डाऊट, समजलं आहे का, अहो समजलंय का, नक्की का, 100%, 100% नक्की कळाले. जायचंय पुढे, मत करो मत करो, गाई आहे का तू. नेक्स्ट काय तुमच्याकडे, नेक्स्ट काय तुमच्याकडे, ओझोनोलायसिस. मागचं ओझोनोलायसिस जे आहे अल्केनचं चेक करा, किती बॉन्ड तुटत होते, 2 बॉन्ड होते, दोन्हीचे दोन्ही बॉन्ड तुटत होते. सेम करायचं, 2 बॉन्ड तोडायचे. किती बॉन्ड तोडायचे, तोडाल का तुम्ही, तोडायला तुम्ही हुशार आहेत आहे ना, तुम्हाला गोष्टी जोडता नाही तोडता भारी येतात आहे ना. करा रिॲक्शन O3 सोबत, करा रिॲक्शन O3 सोबत. घर बनवा आधी, आधी घर बनवा. घर बनव, तुझ्या स्वभावाच्या ऑपोजिट काम देतो तुला, तरी पण बनव. नाही जमणार तुला, तुझं काम घर फोडायचं आहे का, बरं ठीक आहे, घे मग मी बनवून देतो, तू तोड. आलं का, 2च बॉन्ड तोडले, किती बॉन्ड तोडले, 1 बॉन्ड आहे तसंच ठेवला मधला. आता तोड, कोण सोबत रिएक्शन करायची तुम्हाला, झिंक सोबत. कोण सोबत करायची, कसं तोडायचं, वाय मध्ये. कसं तोडायचं तुम्हाला, कसं तोडायचंय, वाय मध्ये. वाय दिस, इकडे आणि इकडे. वरचा ऑक्सिजन कोणासोबत जाईल तुमच्या, झिंक सोबत. काय तयार करेल तो, झिंक ऑक्साईड प्लस H2O पण तुमचं इथे रिलीज होत असतं, ठीक आहे, कारण तुम्ही इथे H2O2 वापरता. काय वापरता तुम्ही इथे अजून, H2O2 पण वापरता, ठीक आहे. पहा काय तयार झालं, CH3C. वरचा बॉन्ड तुटला, खाली डबल बॉन्ड झाला, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कार्बन. वरचा बॉन्ड तुटला, खाली डबल बॉन्ड झाला, CH3.
केवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. काय डाऊट? काय डाऊट? 2 बॉन्ड काढायचे, ऑक्सिजन जोडायचा, झालं ओझोनोलिसिस. नेक्स्ट काय तुमच्याकडे? रिएक्शन्स ऑफ टर्मिनल अल्काइन्स. कोणाचे रिएक्शन करायचं तुम्हाला? टर्मिनल अल्काइन्स. व्हॉट इज टर्मिनल अल्काइन्स? अल्किल ग्रुप कुठे आहे? शेवटच्या कार्बनला. अल्किल ग्रुप कुठे आहे? किंवा असं म्हणा पहिल्या कार्बनला. कोणत्या कार्बनला आहे? कोणत्या कार्बनला आहे? पहिल्या कार्बनला. जर अल्काईन ग्रुप तुमचा म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर पहिल्या कार्बनला असेल त्याला म्हटलं जातं टर्मिनल अल्काइन्स. काय म्हणतो त्यांना आपण? काय म्हणतो त्यांना आपण? टर्मिनल अल्काइन्स. आता टर्मिनल अल्काइन्सला जो हायड्रोजन अटॅच्ड आहे तो हायड्रोजन कसा आहे रे तुमचा? ऍसिडिक. हायड्रोजन कसा आहे तुमचा? ऍसिडिक. हायड्रोजन कसा आहे तुमचा? ऍसिडिक. का बरं? तो कोणत्या कार्बनला अटॅच्ड आहे? sp कार्बनला. कोणत्या कार्बनला अटॅच्ड आहे? sp कार्बनला अटॅच्ड आहेत म्हणून तो हायड्रोजन कसा आहे तुमचा? ऍसिडिक हायड्रोजन. ऍसिडिक याचा अर्थ काय? त्याला इझिली आपण H+ म्हणून बाहेर काढू शकतो. बरोबर का? बरोबर का? समजले नक्की. पण जर असं असेल CH3C ट्रिपल बॉन्ड C CH3. आता हा हायड्रोजन निघेल का इझिली? जेवढ्या इझनी तो इथे निघत होता तेवढ्या इझनी इथे निघेल का? नाही. कारण हा कसा आहे तुमचा? ऍसिडिक नाही. जेवढा इथे ऍसिडिक आहे हा ट्रिपल बॉन्डला sp ला अटॅच असताना तेवढा sp3 ला असताना ऍसिडिक. ऍसिडिक आहे पण याच्यापेक्षा जास्त नाही. याचा विषयच खोल. समजतंय? समजतंय का? हा कोणत्या टाईपचा आहे? टर्मिनल आहे का नॉन टर्मिनल आहे? सांगा बरं. बोला, टर्मिनल आहे का नॉन टर्मिनल आहे? टर्मिनल. कसा आहे हा? बोला कसा आहे हा? नॉन टर्मिनल. कसा आहे हा? नॉन टर्मिनल. कसा आहे हा? फरक कळलाय? वरचे कसे आहेत तुमचे? टर्मिनल. खालचे कसे आहेत तुमचे? नॉन टर्मिनल. नॉन टर्मिनल काय असतं समजले? हे दोघे कसे आहेत तुमचे? हे दोघं कसे आहेत तुमचे? नॉन टर्मिनल अल्काइन्स. नॉन टर्मिनल अल्काइन्स. आणि वरचे दोन कसे आहेत तुमचे? हे टर्मिनल. वरचे दोन कसे आहेत? टर्मिनल अल्काइन्स. काय डाऊट? काय डाऊट? 100% जायचे पुढे. आता ह्यांनी कोणत्या रिएक्शन दाखवतात? टर्मिनल अल्काइन्स. फॉर एक्झाम्पल पहा, मी काय केलं? टर्मिनल अल्काइन्सची रिएक्शन केली. CH3C ट्रिपल बॉन्ड CH. कोणासोबत करतो मी? सोडियम सोबत. कोणासोबत करतो मी? सोडियम सोबत. हे पाहिलं होतं का? अहो पाहिलं होतं का? सोडियमची टेंडेन्सी काय? सोडियम मेटल आहे आणि मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन देतात. मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन. सोडियमने जर इलेक्ट्रॉन दिला तर सोडियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? Na प्लस प्लस ई मायनस. इलेक्ट्रॉन दिला. इथून हा H+ काय होईल? बाहेर पडेल. काय बाहेर पडेल तुमच्याकडे इथे? H+. काय बाहेर पडेल तुमच्याकडे इथे? अहो काय बाहेर पडेल तुमच्याकडे? कोण बाहेर पडेल तुमच्याकडे? अरे 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 अरे. कोण बाहेर पडेल तुमच्याकडे? हा H+ काय करेल? हा इलेक्ट्रॉन घेईल आणि तयार करेल तुमच्याकडे हाफ H2. काय तयार करेल तुमच्याकडे? हाफ H2. आणि हा सोडियम तुमचा जो Na+ तयार झाला तो तुमच्या इथं हायड्रोजनची जागा घेणार आहे. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन इथे झाला N. काय डाऊट? काय डाऊट? रिएक्शन कळली का? अशी कशी झाली? अहो अशी कशी झाली कळलं का? नक्की का? 100%. सेम तुम्ही दुसरा कोणताही मेटल त्या ठिकाणी यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण मर्क्युरी घेऊयात. सोप्यात सोप्पं. हायड्रोजन विथ मर्क्युरी. सॉरी मर्क्युरी नाही, सिल्वर. मर्क्युरी नको, मर्क्युरी सोडू. CH3C. बोला, ट्रिपल बॉन्ड C आणि Hg. पॉझिटिव्ह Ag. सॉरी Ag. कळलंय का? रिएक्शन्स कळालेली आहे. रिएक्शन कळालेली आहे का? 100%. जाऊ पुढे. नेक्स्ट पहा. आहे फॉर एक्झाम्पल पहा, आपण काय केलं समजा 2 अल्किल ग्रुप आहेत. काय माझ्याकडे समजा 2 अल्किल ग्रुप आहेत. कसे आहेत? टर्मिनल. कसे आहेत हे समजा. अहो कसे आहेत हे समजा. टर्मिनल आहेत. कसे आहेत हे? एक मिनिट.
कसे आहे ते समजा एकच घेऊयात, टर्मिनल आहे. याची मी समजा रिॲक्शन करतो mg सोबत. कोणासोबत केले मी? हे किती लागतील मला मग? 2 लागतील. किती लागतील? किती लागतील? किती लागतील? 2 लागतील. बरोबर. पहा प्रोडक्ट काय होईल तुमच्याकडे? CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन ट्वाइस कोणासोबत? mg सोबत. ट्वाइस आणि कोणासोबत? तुमच्या mg सोबत. बाहेर कोण पडेल तुमच्याकडे? H2. बाहेर कोण पडेल तुमच्याकडे? H2. काय डाऊट? कळलंय का? हे ट्वाइस कसे आले? बघ इथे 2 वापरले नाही. हा mg काय करतो? mg कन्व्हर्जन कसं होऊ शकतं? mg2 प्लस प्लस आलं का? कळलं का? मगाशी Na होता, एकच होता. समजलंय? मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट काय होती? mg2 प्लस Ag प्लसच असतो. काय डाऊट? काय डाऊट? सेम तेच उचलली कन्सेप्ट पुढच्या रिएजंट मध्ये टाकले, टोलन्स रिएजंट मध्ये. म्हणजेच काय केलं पहा, आपण काय केलं? टर्मिनल अल्काइन घेतला. ओके, आणि ह्याची रिएक्शन केली आपण कोणासोबत? टोलन्स रिएजंट सोबत. कोणासोबत केली? टोलन्स रिएजंट सोबत. कोणासोबत केली? टोलन्स रिएजंट सोबत. टोलन्स रिएजंट म्हणजे काय? NH4OH प्लस AgNO3. किंवा हे ज्या वेळेस कंबाईन होतात, हे ज्या वेळेला कंबाईन होतात त्यावेळेस त्यांच्यातून काय तयार होतं तुमच्याकडे? NH3 ट्वाइस NH4. ठीक आहे, आणि बाहेर काय असतो तुमच्याकडे? OH मायनस. काय असतो बाहेर तुमच्याकडे? OH मायनस. काय डाऊट? काय डाऊट? अहो काय डाऊट? हे वापरा किंवा हे, दोघांचा अर्थ सारखाच आहे. दोघांचा अर्थ सारखाच आहे. याला फक्त मी काय करतो? थोडस खाली लिहितो. पहा, CH3 C ट्रिपल बॉन्ड C. ज्या वेळेला मी ह्याच्यामध्ये ऍडिशन करतो, होतं काय पहा, तुमचा जो ऍसिडिक हायड्रोजन आहे तो काय होणार आहे? निघून जाणार आहे. त्याच्याऐवजी कोण येतो तुमचा? Hg येतो. कोण येतो तुमचा? Ag. त्याच्याऐवजी कोण येतो तुमचा? Ag येतो. सॉरी, कोण येतो तुमचा? Ag. आणि ही जी टेस्ट आहे याला म्हटलं जातं टोलन्स रिएजंट टेस्ट. काय म्हणतात ह्यालाच? आणि हे जे सोल्युशन आहे ना, इथे सोल्युशनचा कलर होतो सिल्वर कलर. काय होतो कलर? किंवा सिल्वर मिरर फॉर्म होतो. काय होतो तयार तुमचा? सिल्वर मिरर. जर सिल्वर मिरर तयार झाला याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्ही वापरलेला अल्काइन जो आहे तो टर्मिनल आहे. ही रिएक्शन फक्त कोण दाखवतं? टर्मिनल अल्काइन दाखवतात. कोण दाखवतात? फक्त टर्मिनल. नॉन टर्मिनल अल्काइन्स ही रिएक्शन दाखवत, नॉन टर्मिनल अल्काइन्स रिएक्शन दाखवत नाही. ओनली फॉर कोणासाठी आहे? ओनली फॉर टर्मिनल. मी तरी क्वेश्चन विचारणार पेपर मध्ये आणि तुम्ही ऍज युजल घोटाळा करणार. विच ऑफ द फॉलोइंग अल्काइन्स विल नॉट शोज पॉझिटिव्ह टोलन्स रिएजंट टेस्ट? ते चारही पण तुम्हाला अल्काइन्स येतील, बरोबर. तुम्ही काहीतरी चुका करणार. ओके, त्यामुळे हे व्यवस्थित लिहून घ्यायचं. ब्रॅकेट करून देतो तुम्हाला. कोणासाठी फक्त ही रिएक्शन? कोणासाठी आहे फक्त? टर्मिनल अल्काइन साठी. कोणासाठी आहे? टर्मिनल अल्काइन. कोणासाठी आहे फक्त? ओनली फॉर टर्मिनल अल्काइन. ठीक आहे, काय डाऊट? काय डाऊट? कळली का? हा, किधर है? NO, सॉरी सॉरी, थांब थांब. ट्वाइस OH मायनस. एकच मिनिट. NO2. ठीक आहे, जाऊ का पुढे? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय? रिएक्शन विथ क्युप्रस क्लोराइड. ही सुद्धा रिएक्शन फक्त टर्मिनल अल्काइन देतात. कोण देतं? ओनली फॉर टर्मिनल अल्काइन्स. ओनली फॉर टर्मिनल. कोण देतं फक्त रिएक्शन? टर्मिनल अल्काइन देतात. कोण देतं फक्त? टर्मिनल अल्काइन्स. कोण देतं फक्त? बोला की मग, कोण देतं फक्त? कोण देतं फक्त? टर्मिनल अल्काइन्स तुमची ही रिएक्शन देत असतात. काय होतं? काय नाही, सेम टर्मिनल अल्काइन्स आहेत. रिएक्शन करा. कोण आहेत तुमच्याकडे? टर्मिनल अल्काइन्स आहेत तुमचे. टर्मिनल अल्काइन्सची रिएक्शन करा. कोणासोबत कराल? क्युप्रस क्लोराइड. कोणासोबत करणार?
Cu2Cl2 कोणासोबत करणार? Cu2Cl2. काय नाही, ऍसिडिक हायड्रोजन जाईल. कोण जाईल तुमचा? ऍसिडिक हायड्रोजन. त्याच्याऐवजी कोण येईल तुमचा? कॉपर येईल. आणि ह्याचा कलर असतो रेड कलर. कोणता कलर असतो? सोल्युशन मध्ये रेड कलर आला याचा अर्थ टेस्ट पॉझिटिव्ह, नाही आला याचा अर्थ टेस्ट निगेटिव्ह, याचा अर्थ टेस्ट निगेटिव्ह. काय डाऊट? अहो काय डाऊट आहे का? अहो काय डाऊट आहे का? बाय प्रोडक्ट पण असतात बाकीचे तुमचे, ते त्याची काही गरज नाही. ही सुद्धा रिॲक्शन जशी तुमची इथे तुम्ही NH4OH वापरला, सेम इथे सुद्धा तुम्ही कोण वापरता? NH4OH तुम्ही यूज करत असता. काय डाऊट? काय डाऊट? रिॲक्शन कळली? कोण देतं? ओनली टर्मिनल अल्काइन्स. कोण देतं? फक्त टर्मिनल. नेक्स्ट काय तुमच्याकडे? डायमरायझेशन. काय तुमच्याकडे? डायमरायझेशन. पहा समजा डायमरायझेशन करायचं तुम्हाला, ठीक आहे. HC ट्रिपल बॉन्ड C. डायमरायझेशन म्हणजे एका मॉलिक्यूल पासून काय करायचं? सगळे मॉलिक्यूल तुम्हाला एकत्र करायचे. कपलिंग करले. काय म्हणलं त्यांनी? कपलिंग. कपलिंग म्हणजे काय? कपल. दोन जणांना काय करायचंय? एकत्र असेल तर काय म्हणतो त्यांना आपण? कपल म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? कपल म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? बरोबर. बरोबर का? ठीक आहे. सेम पहा, समजा असे दोन मॉलिक्यूल आहेत तुमच्याकडे. कार्बन, ट्रिपल बॉन्ड कार्बन, इकडे CH3 घेतो. काय डाऊट? काय डाऊट? रिॲक्शन सेम तुम्ही करणार आहात इन प्रेझेन्स ऑफ CuCl2, Cu2Cl2, NH4OH. होतं काय पहा. हा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड समजा शिफ्ट झाला, इकडे काय येईल? डेल्टा मायनस. काय येईल? डेल्टा. इथून ऍसिडिक हायड्रोजन काढला, काय येईल? हा H प्लस. हा जर पॉझिटिव्ह तर हा सगळा ग्रुप काय झाला तुमचा? हा सगळा ग्रुप काय झाला तुमचा? हा सगळा ग्रुप काय झाला तुमचा? निगेटिव्ह झाला. काय झाला? हा सगळा ग्रुप तुमचा निगेटिव्ह झाला. काय झाला? हा निगेटिव्ह. पहा, जर अटॅच केलं तर काय तयार होईल तुमच्याकडे? मग चेक करा बरं. H हा आहे तसाच लिहितोय. C डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्डचा काय होईल आता? डबल बॉन्ड. C इकडे काय तुमच्याकडे? CH3. इकडे काय तुमच्याकडे? इकडे काय तुमच्याकडे? CH3. तो आहे तसाच. हा H प्लस दोन्ही गेला, तो कोणाला अटॅच होईल? इथल्या कार्बनला. झाला का? अहो झाला का अटॅच? ओके. आणि हा अख्खा निगेटिव्ह ग्रुप उचलायचा आणि ह्या कार्बनला नेऊन जोडायचा. बोला काय येईल? कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, त्याला कोण अटॅच तुमचा? हायड्रोजन. कोण अटॅच तुमचा? हायड्रोजन. यालाच व्यवस्थित लिहितोय पहा. त्यालाच काय करतोय? फक्त मी व्यवस्थित लिहितोय. इकडून लिहितो पहा, या साईडने लिहितो. कोण आहे तुमच्याकडे? CH3. पुढे बोला. CH3 सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड C, त्याला कोण अटॅच तुमचा? हायड्रोजन. आणि खाली कोण अटॅच तुमच्याकडे? C ट्रिपल बॉन्ड C. आणि आता ही रिॲक्शन झाले का? दोन मॉलिक्यूल एकत्र. हा एक होता, हा एक होता, दोघं काय झाले? एकत्र झाले. दॅट इज कपलिंग. काय झाली यांची? कपलिंग झाली. काय झाली त्यांची? ही रिॲक्शन इथेच थांबत नाही. जर ऍसिडिक हायड्रोजन असेल, जर काय असेल? ऍसिडिक हायड्रोजन, तर ही रिॲक्शन काय होती तुमची? पुढे होत जाते जोपर्यंत ऍसिडिक हायड्रोजन संपत नाही तोपर्यंत. जसं की पहा, इथे आहे का ऍसिडिक हायड्रोजन? नाहीये. इथे आहे ना ऍसिडिक, पहा इथे H. हा काय करेल? पुन्हा एकदा सेम रिॲक्शन करेल. CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH. काय डाऊट? काय डाऊट? कळाले? पुन्हा हा डबल बॉन्डचा काय होईल? ट्रिपल बॉन्ड. हा हायड्रोजन इथे जाऊन अटॅच होईल, हा मॉलिक्यूल होईल. कंटिन्यू रिॲक्शन तुमची सुरू राहील. कळतंय? कळतंय का? अहो समजतंय का? नक्की एक रिॲक्शन करता का? घ्या बरं, एक एक्झाम्पल घ्या. HC ट्रिपल बॉन्ड C CH3 प्लस CH3C ट्रिपल बॉन्ड C CH3. करा बरं, रिॲक्शन करा. एकच मिनिट थांबा. HC ट्रिपल बॉन्ड C CH3. करा पटकन. हा बोला ना. हा
हा काय काय हो तो सिमेट्रिकल आहे ना. पहा बरं तू काढलेला सिमेट्रिकल आहे का? मग सिमेट्रिकल केला इकडे काय इकडे काय सेमच झालं ना. आलं का? घ्या पटकन. झाले बोला प्रोडक्ट काय तयार झालं तुमच्याकडे बोला. शिफ्ट झाला इकडे बरोबर का? अहो बरोबर का? नक्की डेल्टा मायनस इथून काय बाहेर पडला तुमचा एच प्लस. तो एच प्लस कुठे जाऊन अटॅच करेल? तो अटॅच होईल तुमच्या इथे अटॅच होईल. काय तयार झालं पहा एच सी डबल बॉन्ड सी सी एच थ्री इथे आला तुमचा एच आणि ह्या कार्बनला काय लागला तुमच्याकडे सी ट्रिपल बॉन्ड सी आणि हा त्याचा सी एच थ्री. सॉरी काय डाऊट काय डाऊट? नक्की त्यालाच व्यवस्थित काढतो फक्त मी पहा यालाच काढतोय फक्त व्यवस्थित काढतो पहा. कोण तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा तिकडे सी एच थ्री त्याच्यानंतर सी एच डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी ट्रिपल बॉन्ड सी आणि हा इकडे झाला सी एच थ्री. रिएक्शन पुढे होईल का? होईल का? ऍसिडिक हायड्रोजन आहे का ट्रिपल बॉन्डला? नाहीये. ट्रिपल बॉन्डला ऍसिडिक हायड्रोजन नाही याचा अर्थ रिएक्शन पुढे होणार नाही. इथं से थांबेल तुमचं डायमरायझेशन. काय डाऊट काय डाऊट? कळलंय नक्की? जायचं का पुढे? अहो जायचं का? नेक्स्ट काय तुमच्याकडे पॉलिमरायझेशन. नेक्स्ट काय तुमच्याकडे अल्काइन्स अंडरगोज पॉलिमरायझेशन. फॉर एक्झाम्पल पहा अल्काइन्स घेतले आपण आणि अल्काइन्सचं काय केलं आपण पॉलिमरायझेशन. काय केलं आपण अल्काइन्सचं पॉलिमरायझेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रेड हॉट आयन ट्यूब एफ ट्यूब म्हणू का? आयन म्हणजेच एफ ना. काय तयार होतो तुमच्याकडे बेन्झिन. कोण तयार होतो तुमच्याकडे बेन्झिन म्हणजे कार्बन. कार्बन काय असणार अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असतील. काय असेल तुमच्याकडे बरोबर का? सर असं नाही असं नाही. एक्झाम्पल एक्झाम्पल सांगू सांगू. फॉर एक्झाम्पल पहा आपण इथाईन घेतले. काय घेतले आपण इथाईन घेतले. काय घेतले आपण इथाईन. इथाईन म्हणजे काय ट्रिपल बॉन्ड. मी याचे काय करतो 3 मॉलिक्यूल घेतो. किती घेतो मी याचे किती मॉलिक्यूल घेतो मी याचे अहो किती मॉलिक्यूल घेतो मी 3 मॉलिक्यूल घेतले. काय डाऊट काय डाऊट हा हो किती घेतले मी याचे 3 मॉलिक्यूल. कशामध्ये टाका याला मी बोला रेड हॉट एफ ट्यूब. 1000 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असते. कितीच्या आसपास 1000 डिग्री सेल्सिअस. पहा हा डबल बॉन्ड ब्रेक होईल इथे येईल. हा डबल बॉन्ड ब्रेक ट्रिपल बॉन्ड ब्रेक होईल इथे येईल. कळतंय का? कळतंय का? नक्की. हा ब्रेक होईल इथे सिंगल बॉन्ड तयार होईल. कळतंय? अहो समजते का? हा इथे लय लांब आला का हा बिचारा. ठीक आहे पहा कार्बन हायड्रोजन आहे तसाच वरती काढला हायड्रोजन. ठीक आहे. ट्रिपल बॉन्ड आता काय झाला तो आता डबल बॉन्ड. इथे आला पहा कार्बन त्याला अटॅच हायड्रोजन. खालचा पहा हा कार्बन यांच्यामध्ये काय झालंय तुमच्याकडे सिंगल बॉन्ड. काय झालं तुमच्याकडे सिंगल बॉन्ड कार्बन. पहा इथे काय होता तुमचा डबल बॉन्ड. काय तुमचा डबल बॉन्ड. ट्रिपल होतं इथे वरती शिफ्ट झाला झालं डबल बॉन्ड. कळतंय? काढू का पुढे नक्की का? बोला कार्बन डबल बॉन्ड कार्बन हायड्रोजन हायड्रोजन. इथे काय असेल तुमचा सिंगल बॉन्ड. अरे हा तर काय ओळखीचा आहे. कोण आहे हा बेन्झिन. आहे का अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे का अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. झाला का झाला का बेन्झिन तयार. सर तुम्ही इथाईन घेतला म्हणून बेन्झिन झाला. दुसरा घेतला असता तर चालतंय ना. दुसरा घ्या कोणताही घ्या तुमच्या आवडीचा. बोला फॉर एक्झाम्पल कोणता घ्यायचा प्रोपाईन घ्यायचं. काय घ्यायचं तुमच्याकडे प्रोपाईन घ्यायचं. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हायड्रोजन. बरोबर का? बरोबर का? ठीक आहे. बेन्झिनचा सबस्टिट्यूएंट तयार होईल. किती घेणार तुम्ही याचे 3 मॉलिक्यूल. पहा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन इकडे काय येईल हायड्रोजन. इकडे काय ना तुमच्याकडे फक्त CH3 सेम कार्बन. इकडे काय येईल तुमच्याकडे CH3
ट्रिपल बॉन्ड कार्बन हायड्रोजन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हायड्रोजन, आणि कोण तुमच्याकडे सेम मगाच सारखं ओपन करा. कळतंय का? अहो कळतंय का ताई? नक्की तयार होईल पहा तुमच्याकडे कार्बन 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 कार्बन. ठीक आहे, बोला अल्टरनेट काय येईल तुमच्याकडे? डबल सिंगल बॉन्ड. एकाला काय येईल तुमच्याकडे CH3, दुसऱ्याला CH3 काय येईल तुमच्याकडे? कळतंय का? अहो कळतंय का? इथे काय येईल तुमच्याकडे H, इथे काय येईल CH3. कळलंय का? बेन्झिन त्याचा सबस्टिट्यूएंट मिळाला तुम्हाला. समजते? 1 3 आणि 5 ट्रायमिथाइल बेन्झिन. 1 3 5 ट्रायमिथाइल बेन्झिन. बदला इथे CH3 घ्या, इकडे काय येईल हायड्रोजनच्या ऐवजी CH3. कळतंय? काय काय बाळा? 1 हा 2 हा 3 4 5 6 IUPAC नाम बोला हमने तेरे वो ऊपर से गया. 1 3 5 ट्रायमिथाइल बेन्झिन. कळतंय? अहो कळतंय का? नक्की. समजा असं केलं तुम्ही, काय तयार होईल? जमेल का काढायला? जमेल का काढायला? अहो जमेल का काढायला? नक्की कराल का होमवर्क? किती घ्यायचे याचे? 3. किती घ्यायचे याचे? 3 घ्यायचे. कळतंय? सगळीकडे तुमच्याकडे फक्त CH3 अटॅच होईल, संपलं. हेक्झा मिथाइल बेन्झेनिल. कळतंय? अहो कळतंय? नक्की. येऊ का पुढे? नेक्स्ट काय? प्रिपरेशन ऑफ बेन्झिन. काय बनवायचं तुम्हाला आता? बेन्झिन बनवायचं आहे. काय बनवायचं तुम्हाला? बेन्झिन बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? इथे आपले हायड्रोकार्बनचे 3 टाईप संपले. कोणते? अल्केन संपला, अल्किन संपला, अल्काइन संपला. आता कोण राहिले फक्त आपल्याकडे? ॲरोमॅटिक अल्केन्स राहिले. काय राहिले फक्त? ॲरोमॅटिक अल्केन. ठीक आहे, आता ॲरोमॅटिक कंपाऊंड आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आपल्याला पाहायचं आहे. काय पाहायचं आपल्याला? ॲरोमॅटिक. त्याचं प्रिपरेशन आणि त्याचे रिॲक्शन्स मग आपलं झालं. ठीक आहे. हो पहा. येस येस. ठीक आहे, पहा काय बनायचं तुम्हाला? बेन्झिन बनवायचं आहे. आता बेन्झिन कसा बनवायचा? आताच पाहिला ना. इथं तुम्हाला कोण बनवायचं? बेन्झिन बनवायचं. म्हणजे कोण घ्यायला लागेल तुम्हाला? इथे इथाइन घ्यावं लागेल. कोण घ्यावं लागेल? कोण घ्यावं लागेल? CH ट्रिपल बॉन्ड CH, CH ट्रिपल बॉन्ड CH, CH ट्रिपल बॉन्ड CH. कशामध्ये टाकणार तुम्ही? अवकाशामध्ये टाकणार. रेड हॉट आयन ट्यूब. जमेल का? प्रोडक्ट काढायला येईल का तुम्हाला? अहो येईल का प्रोडक्ट काढायला? काय तयार होणार तुमच्याकडे? बेन्झिन. संपलं. केवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे. समजले? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय? फ्रॉम सोडा लाईम डिकार्बोक्सिलेशन. सोडा लाईम डिकार्ब. असं काहीतरी नाव ऐकल्यासारखं झालंय का? ये काही तो सुनेला लगता है. किधर सुनेला है? प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स निकालो. अल्केन सॉरी, प्रिपरेशन ऑफ अल्केन्स निकालो. अल्केन, प्रिपरेशन ऑफ अल्केन काढा. प्रिपरेशन ऑफ अल्केन काढूनच ठेवायचं. आणि प्रिपरेशन ऑफ अल्केन्स काढा. काढलं का? त्याच्यामध्ये सापडेल पहा सोडा लाईम डिकार्बोक्सिलेशन. 12 चॅप्टरच्या आधी ह्याच चॅप्टर मध्ये. मिळालं का? बोला. काय केलं होतं आपण? RC डबल बॉन्ड OH घेतला होता. त्याची रिॲक्शन केली आपण कोणासोबत? NaOH सोबत, इन प्रेझेन्स ऑफ CaO. इन प्रेझेन्स ऑफ CaO. बरोबर का? असंच होतं का? अहो असंच होतं का? काय मिळालं होतं आपल्याला? RH अल्केन प्लस Na2CO3 भेटलं होतं का? भेटलं होतं का? हा प्लस H2O. बस का? खुश? ए तारक मेहता, काय डाऊट? इथे अल्किल ग्रुप वापरला होता, त्याच्याऐवजी काय करायचं? फक्त अरिल ग्रुप वापरायचं. कोण वापरायचं? फक्त अरिल ग्रुप. कोणासोबत रिॲक्शन करणार तुम्ही? कोणासोबत करणार तुम्ही? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये?
CaO. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? CaO. काय मिळेल तुम्हाला? बेन्झिन. काय मिळेल तुम्हाला? बेन्झिन प्लस Na2CO3 प्लस, संपलं, काहीच नाही. एवढंच समजलंय? नक्की कळाले? काय डाऊट? फॅन नंबर माझ्याकडे. ठीक आहे. नेक्स्ट काय? फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. फ्रॉम काढा बरं ग्रिग्नार्ड रिएजंट. काय होतं ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये? अल्किल मॅग्नेशियम हालाइड घेतला होता. कोण घेतला होता आपण? अल्किल मॅग्नेशियम. अल्किल मॅग्नेशियम हालाइडची रिएक्शन कोणासोबत केली ती? कंपाऊंड कंटेनिंग ऍसिडिक हायड्रोजन, जो इझिली H+ देईल. कोण देतो तुम्हाला? H2 देऊ शकतो. बरोबर का? हायड्रोजन कोणाला अटॅच असतो? हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजनला. काय मिळालं तुम्हाला इथे? RH. अल्केन मिळाला होता. कोण मिळाला होता तुम्हाला? अल्केन. सेम इथे आपण अल्किल ग्रुप वापरला. आपण काय करणार? फक्त अरिल ग्रुप वापरणार. कोणता ग्रुप वापरणार आपण? अरिल ग्रुप. कोणासोबत रिएक्शन करायची? सेम H2 सोबत करा. तुम्हाला प्रोडक्ट मध्ये काय मिळेल? बेन्झिन. कोण मिळेल तुम्हाला? हा सुद्धा बेन्झिनच आहे. वरचा हायड्रोजन लिहा नका लिहू. एक H तुमचा कंपल्सरी त्या ठिकाणी असतो. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजले का? बेन्झिन मध्ये सांगतोय हे. झालं तुमचा बेन्झिन तयार. जे तिकडे आहे तेच इकडे आहे, काहीच वेगळं नाही. समजले? काय अलग आहे? अल्किल वापरलाय, इथे आपण अरिल वापरलाय. काय वापरलाय आपण इथे? अरिल ग्रुप वापरलाय. कोण वापरलाय आपण? अरिल. नेक्स्ट कोणापासून आहे? फ्रॉम बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. कोणापासून बनवायचं आपल्याला? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. कोणापासून बनवायचं आहे? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. व्हॉट इज बेन्झिन डायझोनियम क्लोराइड? बोला काय असेल? बेन्झिन डायझो N2 प्लस आणि क्लोराइड Cl मायनस. याला म्हणतात बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. काय म्हणतात याला? हा जो बेन्झिन डायझोनियम क्लोराइड आहे, रिएक्ट्स विथ इथेनॉल. कोणासोबत होतो? CH3 CH2OH आणि विथ H2. आता तुम्ही हा वापरू शकता किंवा हा पण वापरला तरी चालेल. H3PO2. एक तर हा यूज करा किंवा H3PO2 वापरा. दोन्ही पण कोणताही वापरा चालेल. प्रोडक्ट मध्ये पहा काय होतं तुम्हाला त्या ठिकाणी. यू गेट बेन्झिन. काय मिळतो तुम्हाला? बेन्झिन प्लस नायट्रोजन गॅस रिलीज होतो. काय रिलीज होतो तुमच्याकडे? समजा H3PO3 वापरला तर तो H3PO2 वापरला, इथे तुम्हाला H3PO3 भेटून जातो. काय डाऊट? काय डाऊट? अहो कळलंय का? कळलंय नक्की? आणि हा Cl तुमच्या मिथेनॉल सोबत निघून जाईल, इथेनॉल सोबत निघून जाईल तो वापरला. काय डाऊट? काय डाऊट? अहो काय डाऊट? जाऊ का पुढे? नक्की? काय बनवते आपण? बेन्झिन. कोणापासून बनवायचा? फ्रॉम सल्फोनिक ऍसिड. कोणापासून बनवायचा? बेन्झिन सल्फोनिक ऍसिड पासून. बेन्झिन SO3H. कोण तुमचा? SO3H. कोणासोबत करायची तुम्हाला रिएक्शन? वॉटर सोबत. कोणासोबत करायची रिएक्शन? तयार का होतो तुमच्याकडे? बेन्झिन तयार होतो प्लस H2SO4 तुमचं रिलीज होतं. काय रिलीज होतं तुमच्याकडे? H2SO4 बाहेर पडून जाईल. ओके. काय मिळालं तुम्हाला? बेन्झिन मिळाला. काय मिळालं तुम्हाला? बेन्झिन मिळाला. काय मिळालं तुम्हाला? बेन्झिन. नेक्स्ट कोणासोबत रिएक्शन आहे? रिएक्शन विथ फिनॉल विथ झिंक. पहा फिनॉल म्हणजे काय असतं? बेन्झिन रिंग, डोक्यावरती OH, डोक्यावरती OH, साईडला लिहिलंय असं. असंच असतं ना, डोक्यावरती OH. कोणासोबत रिएक्शन करतो आपण त्याची? झिंक सोबत. हा झिंक आणि ऑक्सिजन काय तयार करेल? ZNO तयार होईल ना. प्लस काय मिळेल तुम्हाला? मग रिडक्शन होईल आणि काय मिळेल तुम्हाला? बेन्झिन. काय मिळेल तुम्हाला? अहो काय मिळेल तुम्हाला? बेन्झिन मिळेल ना. कळतंय? कळतंय का? 100%. अहो कळलंय नक्की? केवढं सोपं आहे? अहो केवढं सोपं आहे? बेन्झिन बहुत सिंपल आहे. अभी हे झाले त्याचे प्रिपरेशन. आता काय आपल्याकडे नेक्स्ट? प्रिपरेशन. थांबा डबल झाली ही स्लाइड. नेक्स्ट काय तुमच्याकडे?
रिएक्शन ऑफ बेन्झीन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ बेन्झीन. ओके, तर नेक्स्ट काय आपल्याकडे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ बेन्झीन. कोणती रिएक्शन पाहिजे आपल्याला? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. काय करायचं बेन्झीन मध्ये? इथून मागे पहा, फॉर एक्झाम्पल आपण अल्किन मध्ये पाहिलं होतं. कोणामध्ये पाहिलं होतं? असा अल्किन होता आपला. याच्यामध्ये कोण येत होता? इलेक्ट्रोफाईल. म्हणजे जर इलेक्ट्रोफाईल त्याच्यासोबत कोण असणार? कोण असणार? कोण असेल? दोन्हीकडे ट्रान्सफर होत होते आणि मग तुमचा इलेक्ट्रोफाईल इथे येत होता आणि मग तुमचा इथे काय होत होता? प्रोडक्ट तयार होत होता. बरोबर का? बेन्झीन मध्ये मात्र असं होत नाही. मग सर बेन्झीन मध्ये नक्की होतं काय? चेक करा बेन्झीन मध्ये काय होतं त्या ठिकाणी. तर बेन्झीन कसा आहे रे? ऑलरेडी स्टेबल आहे, अरोमॅटिक कंपाऊंड आहे. बेन्झीन काय तुमचा ऑलरेडी असा असतो ना बेन्झीन, असतो का? आणि हा कसा आहे? अरोमॅटिक. याचा अर्थ कसा असणार तो? मग मला सांगा, इलेक्ट्रोफाईल सोबत रिएक्शन करून तो अनस्टेबल होईल का? तो ऑलरेडी कसा आहे? स्टेबल. मग तो अनस्टेबल होईल का? नाही. इथं बेन्झीनच्या केसमध्ये होतं काय? तर इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन ज्या वेळेला होत असते बेन्झीनच्या केसमध्ये, त्यावेळेला एका इलेक्ट्रोफाईलची जागा दुसरा इलेक्ट्रोफाईल घेतो. एका इलेक्ट्रोफाईलची जागा दुसरा इलेक्ट्रोफाईल घेतो. म्हणजे कोण? पहा, इथे बेन्झीनच्या सगळीकडे काय असतात तुमचे? हायड्रोजन असतात का? आपण काढत नाही पण ते असतात. आपण काढत नाही पण ते असतात. कळतंय? असतात का? देव आहे दिसतो का? तसंच हायड्रोजन आहे पण आपण तो काढत नाही. जाऊ दे, खराब होता. ठीक आहे. काय होतं? हा हायड्रोजन निघून गेला. हायड्रोजन काय झालं समजा? हायड्रोजन गेला म्हणजे कोण गेलं रे? H प्लस. आणि येतंय कोण तुमच्याकडं? एक प्रकारे E प्लस येतोय. जातोय कोण? जातोय कोण? H प्लस. चेक करा पहा. येतंय कोण तुमच्याकडे? आला का? E आला का? आणि कोण बाहेर पडलं तुमच्याकडे? H प्लस. कोण बाहेर पडलं तुमच्याकडे? H प्लस. म्हणजे हा ऑलरेडी इलेक्ट्रोफाईलच होता ना. प्लस चार्ज याचा अर्थ काय होता? तो इलेक्ट्रोफाईल. एका इलेक्ट्रोफाईलची जागा कोणी घेतली? दुसऱ्या इलेक्ट्रोफाईलने. कोणी घेतली? दुसऱ्या. बेन्झीन मध्ये काय होतं? एका इलेक्ट्रोफाईलची जागा दुसरा इलेक्ट्रोफाईल घेतो. कळतंय? अहो कळतंय का? समजतंय? नक्की समजतंय का? कळलं का? ठीक आहे. नक्की समजलंय? काय डाऊट? मग इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन कोणत्या कोणत्या असतात? तर पहा, बेन्झीनच्या इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन मध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे हॅलोजिनेशन. काय पाहिजे आपल्याला? हॅलोजिनेशन पाहिजे. म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाईल कोण असणार तुमचा? हॅलोजन. कोण असणार तुमच्याकडे? हॅलोजन. कोण असणार इलेक्ट्रोफाईल तुमचा? नेक्स्ट आपल्याला ह्याच्यामध्ये पाहिजे नायट्रेशन. काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे आपल्याला? तिसरी इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन आपल्याला पाहिजे सल्फोनेशन. कोणती पाहिजे? कोणती पाहिजे? अहो कोणती पाहिजे? त्यानंतर आपल्याला पाहिजे फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. कोणती पाहिजे? फ्रेडल क्राफ्ट. फ्रेडल क्राफ्ट. आणि पाचवी आपल्याला पाहिजे फ्रेडल क्राफ्ट. हो, FC म्हणलं तरी चालेल. फ्रेडल क्राफ्ट असायलेशन. फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. आणि खाली काय तुमच्याकडे? फ्रेडल क्राफ्ट असायलेशन. काय डाऊट? काय डाऊट? सर दोन्ही जरा सारखे सारखे एकाच सायंटिस्टनी शोधला फ्रेडल क्राफ्ट. ठीक आहे, म्हणजे यांनी शोध लावला फ्रेडल क्राफ्टने. ओके, वरती अल्काइल ग्रुप, खाली कोणता वापरला? असाइल ग्रुप. दॅट्स इट. संपला विषय. अल्काइल ग्रुप म्हणजे R, असाइल ग्रुप म्हणजे R C डबल बॉन्ड. कळलं का? अहो कळतंय का? नक्की? अहो नक्की का? पाहायच्या का मग? पाहायच्या का मग? अहो पाहायच्या का? पाहू की का नाही? त्याच्या आधी त्याचं मेकॅनिझम पाहूयात. काय पाहूयात आपण? त्याचं मेकॅनिझम. होतं का? पहा. होतंय काय? होतंय काय? पहा. हा तुमचा बेन्झीन आहे. कोणी तुमचा? कुठे? झालाच नाही. थांब ना. आता झाला बेन्झीन. ह्याच्यामध्ये काय तुमच्याकडे? हायड्रोजन. काय तुमच्याकडे? तो असतो. तो आपण काढतो का? काढतो का आपण? नाही काढत. काय डाऊट? ठीक आहे. कोण आलाय तुमचा? इलेक्ट्रोफाईल. कोण आलाय? कोण आलाय तुमचा? ज्यावेळेस इलेक्ट्रोफाईल अप्रोच होईल
बॉन्ड टू ऍटम, बॉन्ड टू ऍटम होतंय काय पहा. बेन्झिनची ॲरोमॅटिसिटी इथे गेलेली आहे. बेन्झिनची ॲरोमॅटिसिटी काय झाली इथे गेलेली आहे. पहा इथे काय येतो तुमचा ऑलरेडी एक हायड्रोजन असतो. इथे कोण येतो तुमचा इलेक्ट्रोफाईल. इथले इलेक्ट्रॉन गेले याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. काय आला याच्यावरती? काय डाऊट? काय डाऊट कळलंय का? नक्की. इथं रेझोनन्स आहे का? पाय सिग्मा व्हॅकंट ऑर्बिटल म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे फिरेल इकडे फिरेल. तसे रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर तुम्ही काढू शकता. समजतंय? आणि ही जी अप्रोच ऑफ इलेक्ट्रोफाईल आहे ही काय तुमची स्लो स्टेप. काय हे तुमची स्लो स्टेप म्हणजेच काय असणार ही तुमची आरडीएस. काय असणार ही तुमची आरडीएस म्हणजे काय? आरडीएस म्हणजे काय? रेट डिटरमाइनिंग स्टेप. कळलंय? त्याच्यामध्ये काय करतो आपण रिॲक्शनचा रेट काढतो. कोणाचा रेट काढतो? ही झाली स्टेप नंबर 1. काय झाली ही स्टेप नंबर? याच्यात काही डाऊट? नक्की. जाऊ का पुढे? अहो जाऊ का पुढे? नेक्स्ट स्टेप 2 मध्ये होतं काय पहा. आता जो काही तुमचा हायड्रोजन आहे हा काय करतो इथून सोडून जातो. हायड्रोजन तुमचा सोडून जातो. जर हायड्रोजन तिथून निघून गेला ही कशी आहे स्टेप आहे तुमची फास्ट. ही कशी आहे तुमची फास्ट स्टेप. काय आली परत तुमची बेन्झिनची ॲरोमॅटिसिटी परत आली. कळलंय का? इथला हायड्रोजन गेला तर असतो ऑलरेडी. ओके पहा इथं आहे का? हा निघून गेला आणि कोण आला तुमचा इलेक्ट्रोफाईल. पहिल्या स्टेप मध्ये इलेक्ट्रोफाईल येतो ती काय तुमची लोएस्ट स्टेप. आणि हायड्रोजन जो निघून जातो ती काय तुमची फास्ट स्टेप. ती काय तुमची फास्ट स्टेप. काय डाऊट? एकदा पाहून घ्या काय सांगायचंय परत विचारा पटकन. झाले का? हा जो कंपाऊंड आहे ना तयार झालेला ह्याला सिग्मा कॉम्प्लेक्स म्हणतात. काय म्हणतात ह्याला किंवा अरेनियम कॉम्प्लेक्स म्हणत चालते. काय डाऊट? हे झालं याचं मेकॅनिझम. काय झालं हे मेकॅनिझम. कोणतं निझम? मेकॅनिझम. काय डाऊट? याच्यात काही डाऊट आहे का तुम्हाला? नक्की समजलंय? नेक्स्ट काय आपल्याकडे टाइप्स ऑफ इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन ऑलरेडी पाहिलं का आपण? कोणत्या पाहिजे आपल्याला? हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रेडलक्राफ्ट, अल्कायलेशन, फ्रेडलक्राफ्ट. हे सगळ्या काय तुमच्या टाइप्स आहेत. काय सगळ्या तुमच्या टाइप्स ऑफ इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन. कोणत्या रिएक्शन? काय डाऊट? नक्की का? तुम्ही लिहाल का इथे त्याच त्या उचलायच्या आणि इकडे लिहायच्या. कुठं? इथं. जमेल? अहो जमेल का? लिहून देऊ पुन्हा? देऊ का लिहून? तुम्ही म्हणत असाल तर देतो. नेक्स्ट काय तुमच्याकडे? हॅलोजिनेशन. पहिली कोणती पाहिजे तुम्हाला? काय नाही बेन्झिन घ्या. घेतला का? घेतला बेन्झिन. असं नाही सर, असं नाही. कोणासोबत रिएक्शन करा त्याची? हॅलोजन म्हणजे कोण तुमच्याकडे? फॉर एक्झाम्पल मी घेतो Cl2. आता ही रिएक्शन करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी लागतो प्रेझेन्स ऑफ लुईस ऍसिड. कोण लागतो तुम्हाला? मग तुमचा इथे लुईस ऍसिड म्हणून तुम्ही Fe घेऊ शकता, AlCl3 घेऊ शकता किंवा FeCl3 पण घेऊ शकता. कळतंय? कोणताही घ्या. काय पाहिजे तुमच्याकडे? तो लुईस ऍसिड. काय पाहिजे तुमचा? लुईस ऍसिड. कोणाला म्हणतो आपण? लुईस ऍसिड जो काय करतो इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतो. इलेक्ट्रॉन पेअर त्याला काय म्हणतो आपण? लुईस ऍसिड. जो काय करतो इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतो. काय म्हणतो त्याला आपण? लुईस ऍसिड. मग होतं काय पहा, हा जो Cl आहे Cl हेट्रोलायटिक फ्युजन झालं. जनरेट काय झालं इथून पहा Cl पॉझिटिव्ह झाला का? Cl पॉझिटिव्ह. आणि बोला बाहेर काय पडला तुमच्याकडे? काय Cl मायनस. हा Cl मायनस AlCl3 काय करतो? याला एक्सेप्ट करतो, तयार करतो थोड्या वेळासाठी AlCl3 आणि Cl तयार करतात AlCl4. काय तयार करतात ते? AlCl4. आणि हा जो Cl पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल झालाय तो काय करणार आता इथे तुमचा
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. काय करणार तो? कोणताही हायड्रोजन काढा, कोणताही हायड्रोजन काढा. मी इथला काढतो हायड्रोजन. काय डाऊट? कोणाला? तुमचा क्लोरीन आला, हायड्रोजन बाहेर पडला, इथून बाहेर पडला होता Cl मायनस, थोड्या वेळासाठी AlCl4 तो घेतो. एकदा H प्लस बाहेर पडला इथून की परत हा AlCl4 काय करतो? Cl ला सोडून देतो, तयार होतं HCl आणि पुन्हा जनरेट झालं तुमचं AlCl. काय डाऊट? कळलंय का? इलेक्ट्रोफाईल कोण आहे तुमच्याकडे इथे? Cl मायनस. इलेक्ट्रोफाईल कोण आहे तुमच्याकडे? कोण आहे तुमच्याकडे? Cl मायनस. कोण आहे तुमच्याकडे? सॉरी Cl प्लस. काय तुमच्याकडे? Cl. काय डाऊट? काय डाऊट? तयार काय झालंय रे? बेन्झिन डोक्यावरती क्लोरीन, क्लोरोबेन्झिन. कोण आहे हा? कोण आहे हा? अहो कोण आहे हा? क्लोरोबेन्झिन. काय डाऊट? हे झालं तुमचं हॅलोजनेशन. क्लोरीनच्या ऐवजी तुम्ही Br2 घ्या, चालेल. I2 घ्यायचा नाही, फ्लोरीन घ्यायचा. फ्लोरीनचे काय असतं? रिएक्शन एक्सप्लोजिव्ह, मजा येते, एक्सप्लोजिव्ह होतं. ठीक आहे, करायचं नाही. फ्लोरीनचे रिएक्शन नसतात. I2 का नाही घ्यायचा? I2 घेऊ शकता तुम्ही, नो डाऊट. पण I2 जर घेतला तुम्ही तर काय होतं पहा, तयार काय होतं तुमच्याकडे? HCl तयार होते. तसंच जर I घेतलं तर काय तयार होणार? HI. कोण तयार होणार? आणि HI काय करतं? रिएक्शन तुमची रिव्हर्स करते. HI काय करते? रिएक्शन तुमची रिव्हर्स करू शकतो. जर HI वापरायचंय तुम्हाला, म्हणजे आयोडीन जर वापरायचंय, तर तुम्हाला रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करावी लागते? ऑक्सिडायझिंग एजंट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करावी लागते? फॉर एक्झाम्पल कोण? AgO, HNO3 किंवा HiO3. HiO3 सोबत करा. ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? I2 मध्ये होतं. कशामध्ये होतं? म्हणजे ह्या रेड्युसिंग एजंटला हा ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो? त्या ठिकाणी न्यूट्रल करतो, शांत करतो. त्यामुळे रिएक्शन तुमची रिव्हर्स होत नाही. त्यामुळे जर आयोडिनेशन करायचंय, क्लोरिनेशन करू शकता, ब्रोमिनेशन करू शकता. आयोडिनेशन जर करायचं असेल तुम्हाला तर कोण वापरायला लागेल? तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट वापरायला लागेल. कोण वापरायला लागेल? ऑक्सिडायझिंग एजंट त्या ठिकाणी तुम्हाला यूज करावा लागेल. समजतंय? अहो समजतंय का? जाऊ का पुढे? हे झालं हॅलोजिनेशन. नेक्स्ट काय तुमच्याकडे? नेक्स्ट काय तुमच्याकडे? नायट्रेशन. बेन्झिन जो आहे, त्या बेन्झिनचं काय करता तुम्ही? बेन्झिनचं काय करता तुम्ही? नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजे रिएक्शन कोणासोबत असते तुमची? HNO3. कोणासोबत असते? आता HNO3 सोबत रिएक्शन करायची, तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेन्स घ्यावा लागतो H2SO4 चा. कोणाचा घ्यावा लागतो? कोण घ्यावा लागतो तुम्हाला? सर का बरं H2SO4 घ्यायचा? होतंय काय पहा. ओके, तुमचा जो HNO3 आहे त्याला काय कसं लिहू शकतो पहा? HO डबल बॉन्ड O, ठीक आहे, आणि OH. HNO3. HNO3 झालं का? HNO3. किती ऑक्सिजन? 3 ऑक्सिजन. काय डाऊट? काय डाऊट? आता तुम्ही ह्याच्यासोबत कोण घेतलंय? H2SO4. H2SO4 काय तुमचं? स्ट्रॉंग ऍसिड आहे. काय आहे? HNO3 पण आहे, पण H2SO4 जास्त स्ट्रॉंग आहे. H2SO4 कसं आहे? जे जास्त स्ट्रॉंग आहे ते काय करणार? H प्लस देणार. जो कमी स्ट्रॉंग आहे तो काय करेल? तो H प्लस एक्सेप्ट करेल. तो काय करेल? तो H प्लस मग एक्सेप्ट करेल. आहे का ऑक्सिजन? आलेला H प्लस काय करेल? हा H2SO4 मधला H प्लस बाहेर पडेल. हा काय करेल? इथे एक्सेप्ट करेल. जर एक्सेप्ट केलं तर कशामध्ये कन्व्हर्जन होईल त्याचं? कशामध्ये कन्व्हर्जन होईल त्याचं? पहा बरं, ON डबल बॉन्ड OH2. काय डाऊट? आणि इथं काय स्कोप आहे? काय होऊ शकतं? H2O काय बाहेर निघू शकतं? इथं हा बॅड लिव्हिंग ग्रुप होता. काय होता हा? कशामध्ये कन्वर्ट केलं त्याला? गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये. इझिली काय होईल? तो आता सोडून जाईल. जर हा सोडून गेला, इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जाईल, तयार काय होईल तुमच्याकडे? NO2 पॉझिटिव्ह. कोण तयार झाला? अरे हा तर इलेक्ट्रोफाईल आहे. काय हा? वापरा ना त्याला. मग काय करेल? तो इथल्या हायड्रोजनला रिप्लेस करेल. कोणाला रिप्लेस करेल? तुमच्या हायड्रोजनला. पहा, सर कोणता इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला याच्यातून? NO2 प्लस. बरोबर का? कुठे? कोणत्याही हायड्रोजन काढा, त्याच्याऐवजी NO2 जोडून द्या, आणि प्लस काय बाहेर पडलं तुमचं? H प्लस. पुन्हा तो तिकडे यूज होईल. काय डाऊट? काय डाऊट? समजलं? H2SO4 मधला H प्लस तुम्हाला तो परत मिळून जाईल. समजतंय का? रिॲक्शन कळली का? आणि जो तयार झाला ह्याला काय म्हणतो आपण? हा, नायट्रोबेन्झिन. कोण तयार झाला तुमच्याकडे?
केवढं सोपं आहे. हा इलेक्ट्रोफाईल कोणता? सर मी बोर्ड्सला आहे, मला NiJW लिहायची, मला हे शॉर्टकट सांगा लक्षात ठेवायला. HNO3 ला तुम्ही कसं लिहू शकता पहा. HNO3 ला असं लिहू शकता, हो नो टू हो नो टू. कसं लिहायचं त्यालाच? हो नो टू. HNO3 म्हणजेच काय? हो नो टू. म्हणजे इलेक्ट्रोफाईल काय निघतो? NO2. डायरेक्टली NO2 जोडून द्या, संपला विषय. कळलं का? कळलं का? निघालेला H आणि इथला OH H2O तयार करा. समजलंय? समजलंय? शॉर्टकट कळालाय? कसं लक्षात ठेवायचं? HNO3 कसं लिहू शकता तुम्ही? हो नो टू. कसं लिहू शकता? हो नो टू. कळतं? पहिल्यांदा हो म्हणायचं, मग 2 वेळेस काय म्हणायचं? नो म्हणायचं, संपला विषय. ठीक आहे, कळलं का? अहो कळलं का? काय म्हणायचं? पहिल्यांदा हो म्हणायचं, नंतर दोनदा नाही म्हणायचं, जवळच नाही येणार परत. कळलं का? लक्षात राहायला पाहिजे, हो नो टू. कळलं का? 2 वेळेस नाही म्हणायचं, पुन्हा जवळ येणार. कळले? हा कुठून आलाय NO2? कळलंय का? कसं आलंय? कळलंय का? नक्की काय डाऊट? आता इथे ॲलोट्रॉपिक इफेक्ट होत नाही. सर व्हॉट इज ॲलोट्रॉपिक इफेक्ट? आयसोटोपिक इफेक्ट, सॉरी, आयसोटोपिक इफेक्ट इथे होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुमचा अशी बेन्झिन रिंग आहे आणि ह्याच्या डोक्यावरती इथे हायड्रोजन आहे. नेक्स्ट पहा, बेन्झिन रिंग आहे, डोक्यावरती तुमच्या बोला ड्यूटेरियम आहे. बेन्झिन रिंग आहे आणि डोक्यावरती तुमच्या ट्रिटियम आहे. याचा काही फरक पडणार? काही फरक पडणार? रिएक्शन वरती परिणाम होणार? सर रिएक्शन वरती परिणाम का नाही होत? म्हणजे रिएक्शन तुम्ही C6H5H सोबत करा किंवा C6H5D सोबत करा किंवा C6H5T सोबत करा, सगळ्यांचा रिएक्शनचा रेट काय असतो? ऑलमोस्ट सिमिलर. सगळ्यांचा रिएक्शनचा रेट काय असतो? सिमिलर. म्हणजे कायनेटिक जे आहे तुमचं आयसोटोपिक कायनेटिक्स, ओके, कायनेटिक्स ऑफ आयसोटोप्स या ठिकाणी तुमचं लागू होत नाही. म्हणजे हायड्रोजनच्या जे ड्यूटेरियम वापरा किंवा ट्रिटियम वापरा, नायट्रेशन वरती परिणाम होणार नाही. सर असं का? परिणाम कधी होईल? म्हणजे रिएक्शनचा रेट कधी चेंज होईल? परिणाम झाला म्हणजे काय झालं? रिएक्शनचा रेट चेंज झाला. ड्यूटेरियम आला तर रिएक्शनचा रेट चेंज होईल असं आपण म्हणतो जनरली. इथे होत नाही. याचा अर्थ काय? रिएक्शनचा रेट जो आहे तोच राहतोय. असं कसं काय झालं? आपण मेकॅनिझम पाहिलं होतं ना, मेकॅनिझम पाहिलं होतं. इथे इलेक्ट्रोफाईलच्या ऐवजी कोण आहे आपला? फक्त NO2 आहे ना. NO2 पहिल्यांदा येऊन अटॅच झालाय. तुम्ही पाहिले का कुठं हायड्रोजन गेलाय? जर हायड्रोजन निघून जात असेल तर हा इझिली निघेल. समजा इथे ड्यूटेरियम असता, तो जर निघून जात असता, ओके, तर त्याला काढायला जास्त एनर्जी लागली असती हायड्रोजन पेक्षा. पण तुमचं जे केमिकल कायनेटिक, तुमची जी RDS आहे त्याच्यामध्ये तुमचा हायड्रोजन निघून जात नाहीये. जाते का निघून हायड्रोजन? जर हायड्रोजन निघून नाही जात त्याचं कॉन्सन्ट्रेशन येईल का? नाही. मग हायड्रोजन वापरा, ड्यूटेरियम वापरा किंवा ट्रिटियम वापरा, रिएक्शनच्या रेटवरती परिणाम होत नाही. कारण रिएक्शनचा रेट आपण ह्याच्यात काढतो आणि ह्याच्यात हायड्रोजन सोडून जात नाही, हायड्रोजन खाली सोडून जातोय. समजतंय का? कळतंय का? म्हणून ड्यूटेरियम वापरले किंवा ट्रिटियम, त्याचा परिणाम होणार नाही. हॅलोजिनेशनच्या केसमध्ये पण सेम. समजतंय? अहो समजतंय? हे झालं नायट्रेशनच्या केस मध्ये. काय डाऊट नायट्रेशन मध्ये? नेक्स्ट काय तुमच्याकडे? सल्फोनेशन. नेक्स्ट काय तुमच्याकडे? सल्फोनेशन. सल्फोनेशन मध्ये काय करतो पहा आपण, जो बेन्झिन आहे त्या बेन्झिनची रिएक्शन केली जाते H2SO4 सोबत. कोणासोबत केली जाते? इलेक्ट्रोफाईल तुमचा जो जनरेट होतो त्या ठिकाणी तो इलेक्ट्रोफाईल असतो तुमच्याकडे SO3+. कोणता इलेक्ट्रोफाईल असतं? कोणता असतो तुमचा? तयार काय होतो पहा, बेन्झिन रिंग, एक हायड्रोजन काढला SO3H. सर इलेक्ट्रोफाईल SO3 पॉझिटिव्ह आणि अटॅच होताना SO3H, ये किधर से आहे? बरोबर सांगतो पहा झालं काय. काय तुमच्याकडे? H2SO4. काय तुमच्याकडे? S, पहा OH OH, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. काय डाऊट? काय डाऊट आहे का? समजले? OH कसा आहे तुमचा? बॅड लिव्हिंग ग्रुप. OH कसा आहे तुमचा? त्याला जर काढायचं असेल तर काय करायला लागेल? त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा कशामध्ये करावं लागेल? त्याचं कन्व्हर्जन
मग मी कसं करणार बरं त्याला गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये कन्वर्ट? H प्लस देणार. काय करणार मी ह्याला? याच्यामध्ये H प्लस आला, काय जनरेट झाला तुमच्याकडे पहा. मग इथे काय जनरेट होईल तुमच्याकडे? H2 सल्फर डबल बॉन्ड OH OH. ठीक आहे, आता काय झाला? H2 हा काय होईल तुमचा? निघून जाईल. काय जनरेट झाला पहा बरं? OHS डबल बॉन्ड सल्फरचे इलेक्ट्रॉन गेले, काय आलं त्याच्यावरती? सल्फरचे इलेक्ट्रॉन गेले, काय आलं त्याच्यावरती? काय डाऊट समजले नक्की? अहो कळतंय का? सेम इकडचा सुद्धा OH जाईल. सेम काय तुमचं इकडचं सुद्धा? इकडचा OH. एकच मिनिट. ठीक आहे, पहा सल्फर वरती काय आलंय तुमच्या? पॉझिटिव्ह चार्ज आला. सल्फर वरती काय आलंय? आता हा हायड्रोजन कोणाला अटॅच आहे? हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच आहे. जर तो हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच आहे, याचा अर्थ कसा येतो? ऍसिडिक आहे. तो ऍसिडिक आहे तर तो निघून जाऊ शकतो. तो H प्लस म्हणून बाहेर पडेल आणि जनरेट काय होईल तुमच्याकडे? S 1 2 3 O3 आणि प्लस चार्ज कोणावरती गेला? तुमच्या ऑक्सिजनवरती. कळतंय का कसं जनरेट झाले? कळलंय का? अहो कळलाय का? काय जनरेट झालं तुमच्याकडे? SO3 पॉझिटिव्ह. कोण जनरेट झालं? SO3 पॉझिटिव्ह झाला का? झाला SO3 पॉझिटिव्ह नक्की. आता हा जो SO3 पॉझिटिव्ह इथे तयार झालेला आहे, त्या SO3 पॉझिटिव्हची रिॲक्शन दाखवतो पहा. ही काय तुमची? बेन्झीन रिंग. काय तुमची? काय आहे तुमची? इथे हायड्रोजन आहे. कोण अटॅक करेल तुमचा? SO3 पॉझिटिव्ह. SO3 पॉझिटिव्ह जर येऊन अटॅच झाला त्या ठिकाणी, पहा काय जनरेट होईल तुमच्याकडे? बोला. SO3 आणि इथं कोण आहे तुमचा? H. ज्यावेळेस SO3 तुमचा अटॅच होतो त्याच वेळेस काय होतो? हायड्रोजन तुमचा निघून जातो. जो H प्लस बाहेर पडेल तोच काय होतो? लगेच SO3 सोबत इथेच बॉन्ड तयार करतो. तिथेच लगेच तो अटॅच होतो आणि मग तुमचं तयार होतं SO3H. कळलं कसं आलं? कळलं का कसं आलं? आणि ह्याला म्हणतात बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. समजले? आता पहा या केसमध्ये हायड्रोजन पण सोडून गेला आणि लगेच आला. एकाच स्टेप मध्ये दोन्ही झालेत. एकाच स्टेप मध्ये म्हणजे RDS मध्ये तुमचा हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन आलेलं आहे. जर RDS मध्ये हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन आलंय याचा अर्थ आयसोटोपिक इफेक्ट याच्यावरती होणार आहे. आयसोटोपिक इफेक्ट याच्यावरती होईल. म्हणजे पहा रेट ऑफ रिॲक्शन जो असेल, रेट ऑफ रिॲक्शन काय असेल तुमच्याकडे? जर तुम्ही C6H6 वापरला ह्याच्यासाठी सर्वात जास्त असेल C6H5D पेक्षा C6H5T पेक्षा. म्हणजे ट्रिटियम वापरला तर बॉन्ड तोडायला अवघड जाईल. कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड इझिली तुटत नाही. इथे मात्र कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड इझिली तुटणार. ड्यूटेरियम असेल तर जास्त एनर्जी, ट्रिटियम असेल तर सर्वात जास्त एनर्जी. कळतंय? रेट ऑफ रिॲक्शन जास्त कोणाचा असतो? हायड्रोजनचा. कोणाचा असतो? हायड्रोजनचा. ट्रिटियम पेक्षा. काय डाऊट? हे असं का आलंय? कळलंय का? नक्की समजले? 100%. सल्फोनेशन लक्षात आले? अहो कळलंय का सल्फोनेशन? नेक्स्ट पुढे काय तुमच्याकडे? फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. पहा जो तुमचा बेन्झीन आहे, जो कोण आहे तुमचा बेन्झीन आहे, त्याची रिॲक्शन केली जाते अल्किल हलाइड सोबत. कोणासोबत करतात? कोणासोबत करतात? ह्याच्यामधून इलेक्ट्रोफाइल कोणता जनरेट होईल? R पॉझिटिव्ह. कोण होईल? R पॉझिटिव्ह. पहा बरं मग काय होणार? हायड्रोजनच्या जागेवरती कोण येणार तुमचा? R येणार. संपलं. एवढंच. कळाले? फॉर एक्झाम्पल पहा, समजा तुमची बेन्झीन रिंग आहे. ओके, त्याच्यावरती आपण CH3Cl मिथाइल क्लोराइड कोणाचा रिॲक्शन करतोय आपण? इथे सगळीकडे तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला लुईस ऍसिड लागणार आहे. कोण लागणार आहे? लुईस ऍसिड म्हणून काय घेता तुम्ही? अनहायड्रस AlCl3 घेता. काय घेता तुम्ही? कसं काम करतं मग अशी ऑलरेडी सांगितलेलं आहे. इथं पण काय घेता तुम्ही? अनहायड्रस AlCl3 घेता. बोला इलेक्ट्रोफाइल कोणता जनरेट होईल?
CH3 पॉझिटिव्ह. इलेक्ट्रोफाईल कोणता जनरेट होईल? CH3 पॉझिटिव्ह. तो काय करणार आहे? बेन्झिन मधला एक हायड्रोजन रिप्लेस करेल. मी म्हणतो इथला हायड्रोजन रिप्लेस झाला. अरे कोण तो तयार झालाय हा? तर टोलोविन. कोण तयार झाला? कळलं का? कळलंय का? टोलोविन. कोण तयार झालाय? कळलं का? नक्की समजलं? 100%. नेक्स्ट काय तुमच्याकडे? फ्रेडल क्राफ्ट असायलेशन ऑफ बेन्झिन. फ्रेडल क्राफ्ट असायलेशन होणार. पहा मगाशी कोणता ग्रुप वापरला तुम्ही? अल्किल ग्रुप. आता काय वापरणार तुम्ही? CH3C डबल बॉन्ड Cl, ह्याला म्हणतात असाइल ग्रुप. याच्यातून पहा इलेक्ट्रोफाईल कोणता जनरेट होईल? CH3C डबल बॉन्ड पॉझिटिव्ह. कळलं का? कळलं का? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायची रिएक्शन? सेम अनहायड्रस बेन्झिन रिंग मधला काय होणार? एक हायड्रोजन तुमचा, एक हायड्रोजन काय होणार तुमचा? रिप्लेस C डबल बॉन्ड. काय डाऊट? केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे. करता का? एक रिएक्शन देऊ का तुम्हाला? एक रिएक्शन देऊ, सोडवा बरं. एक रिएक्शन देतो, ही सॉल्व करा. चुकलं का? थांबा 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 थांबा. C डबल बॉन्ड CH3 Cl करा. जर ही रिएक्शन आली तर आज चॅप्टर आपण इथंच संपवतोय. बघा या पटकन. पुढचे किती 3 पेजेस आहेत ना? मी शिकवणारच नाही. चला या पटकन, सोडवा या पटकन. हा सी आहे बरं का इथं. आर्यन सी येतो. झालंय? सोडवा पटकन. झालं का? सर कुछ तो गडबड है उधर. हा याच्या आधी काय केलं मी? पहा की इलेक्ट्रोफाईल जनरेट केला ना, Cl मायनस गेला. इलेक्ट्रोफाईल काय? CH3C डबल बॉन्ड. इथे काय होईल? Cl ला बाहेर काढा. करा की. काय काय तो पॉझिटिव्ह चार्ज काय होईल तुमच्या? पहा इथं पहा तयार काय होते. नीट लक्ष द्या. इथं लक्ष द्या, लक्ष द्या. थांबा परत लिहितोय व्यवस्थित, जागा कमी पुरायची नाही. पहा कोणासोबत रिएक्शन केली ती आपण? CH3 बरोबर का? समजा इथून Cl निघून गेला, Cl मायनस गेला, तयार काय झालं तुमच्याकडे? पहा बरं. CH3C CH3 आणि C डबल बॉन्ड. काय डाऊट? आणि याच्यावरती पण तयार काय झाला? हा प्लस चार्ज म्हणजे कार्बोकेटायन. कार्बन वरती प्लस चार्ज म्हणजे काय झाला? जर कार्बोकेटायन तयार झाला याचा अर्थ रिअरेंजमेंट होऊ शकते. रिअरेंजमेंट होऊ
शेजारी कोण आहे? टर्शरी कार्बन. शेजारी कोण आहे? असा कार्बन जो पुढे तिघांना अटॅच. म्हणजे कसा आहे? म्हणजे हा प्लस चार्ज काय होईल तुमचा, आणि काय तयार होईल तुमच्याकडे पहा, CH3 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 विथ प्लस चार्ज, आणि हा CO तुमचा बाहेर पडेल. CO म्हणजे काय? कार्बन. मग आता इलेक्ट्रोफाईल म्हणून कोण असेल तुमच्याकडे? हा कार्बन विथ 3CH3 अटॅच टू इट. पहा, अनहायड्रस AlCl. सार्थक सर कळतंय का? नक्की कसं झालं, कळलं का? कळलंय का? पॉझिटिव्ह चार्ज आत का आला, कळले? समजले? नक्की कळाले? बोला मग काय होईल? एक हायड्रोजनच्या ऐवजी तुमचा एक हायड्रोजन तुमचा रिप्लेस होईल इथे, कार्बन आणि त्याला अटॅच तुमचे 3 CH3. काय डाऊट ह्याच्यामध्ये? कसं आलंय, कळलंय का? रिॲक्शन कळलीये? 100% समजले? नक्की का? आले लक्षात? नक्की कळाले? कळलंय का? चालतंय. इथे आपला हायड्रोकार्बन संपलेला आहे. हायड्रोकार्बन संपलेला आहे. हायड्रोकार्बन तुमचा संपलेला आहे. ठीक आहे, चालते. आज याची DPPL ती तुम्ही काय करायचे आहे? सॉल्व्ह करायचे आहे. 2 असतील, दोन्हीच्या दोन्ही काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, स्कॅनर स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. पुढचा चॅप्टर आपण मंडे पासून स्टार्ट करू. ठीक आहे, थँक्यू. स्कॅनर येईल, नोट्स घ्या.